गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलू पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितं भूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज या दिंडोरी प्रणित मार्गाचे प्रणेते ब्रह्मीभूत परमपूज्य पिठले महाराज, सद्गुरू परमपूज्य दादासाहेब, तुम्हा आम्हा सर्व सेवेकरांचे श्रद्धास्थान प्रातस्मरणीय परमपूज्य गुरुमाऊली यांच्या चरणी आपण सर्व सेवेकरांच्या वतीने त्रिवार मुजरा. उपस्थित सर्व सेवेकरी बंधू आणि भगिनींनो, कर्म मार्ग असेल, भक्ती मार्ग असेल, ज्ञान मार्ग असेल किंवा ध्यानयोग असेल, राजमार्ग असेल, ह्या सगळ्या मार्गांचं विविध कथांच्या माध्यमातून, भक्तांच्या आयुष्यातल्या घटनांच्या माध्यमातून आजन्म जोपर्यंत ही सृष्टी राहील तोपर्यंत हे गुरुचरित्रातलं प्रत्येक ओवी, प्रत्येक शब्द हा भाविक भक्तांना मार्गदर्शक ठरेल, असं एवढं महान ग्रंथ गुरुचरित्रासारखा सद्गुरू महाराजांनी लिहून घेतला. आणि आजही इतक्या वर्षानंतर सुद्धा आपल्याला आजच्या काळालाही सुसंगत अशा गोष्टी महाराजांनी या गुरुचरित्राच्या माध्यमातून आपल्याला शिकवल्या. आणि निश्चित गुरुचरित्र हा फक्त पोथी किंवा पारायणासाठीचा ग्रंथ नसून ती गोष्ट सतत वाचून आपल्या मनावरती, आपल्या हृदयावरती ते बिंबवून आपलं आयुष्य बदलून टाकणारा ग्रंथ आहे, याची मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांना ती खात्री झाली असेल. आणि अशाच आता 39 आणि 40 अध्यायाचं विवरण जे आहे ते आजच्या दिवशी आपण पाहणार आहोत. अध्याय क्रमांक 38 पासून आपण सुरुवात करूया. सिद्ध म्हणे नामधारका, पुढे अपूर्व वर्तले ऐका, 60 वर्षी वांझेसी ऐका, कन्या पुत्र झाली परियेसा. की वयाच्या 60व्या वर्षी महाराजांनी कशा प्रकारे संतती प्राप्ती केलेली आहे त्याची कथा तू आता मी तुला सांगतोय, ती तू ऐक. तर आपस्तंभ शाखेसी ब्राह्मण एक परियेसी, शौनक गोत्र प्रवरेसी, नाम तयाचे सोमनाथ, गंगा नामे तयाची पत्नी, पतिव्रता शिरोमणी, वेदशास्त्र जाणे सगुणे, अस्ती झाली उभयता. तर या गाणगापूर गावामध्ये आपस्तंभ शाखेमधला एक ब्राह्मण आहे, ज्याचं नाव सोमनाथ आहे. शौनक गोत्राचा तो आहे. त्याची पत्नी, तिचं नाव गंगा असं नाव आहे. अतिशय सदाचारी पत्नी, पतिव्रता आहे. वेदशास्त्रांचं अध्ययन त्यांच्या घरामध्ये चालतं आणि उत्तम सदाचार असलेली ती स्त्री आहे. परंतु एवढं सगळं असून सुद्धा माणसाला प्रश्न, दुःख, समस्या ह्या काही त्याचे पाठ सोडत नसतात. त्यामुळे आपण कितीही चांगलं वागलं म्हणजे सगळं आपल्या आयुष्यात चांगलं होईलच असं भाग नसतो. तर तसंच ह्या स्त्रीचं सुद्धा, या दाम्पत्याचं सुद्धा हेच दुखणं होतं, की एवढं सगळं त्यांचं आचरण शुद्ध असून, सदाचारी असून सुद्धा वर्षे झाली 60 तियेसे, पुत्र नाही तिचे कुशी, वांझ म्हणून ख्याती ऐसी, होती तया गाणगापुरे. आणि त्या गाणगापूर गावामध्ये म्हणजे जी तिथं राहत होती, त्या गावामध्ये हिची ख्याती अशी होती की एवढी 60 वर्षाची झाली असून, एवढी सदाचारी पत्नी असून सुद्धा ही बिचारी निपुत्रिक आहे. आणि त्यावेळेला निपुत्रिक स्त्री असणं हे किती वाईट समजलं जायचं. मग तिची सावली पण नाही पडली पाहिजे. अनेक कर्मकांडाचे नियम किंवा त्या स्त्रीवरती वेगवेगळ्या प्रकारची दूषणं लावली जायची आणि मानसिक छळ त्या ठिकाणी व्हायचा. तर अशी 60 वर्ष तिला हे सगळ्या गोष्टी होऊन सुद्धा, 60 वर्ष होऊन सुद्धा तिला कुठल्याही प्रकारची संतती नाही. पण स्वाभाविक आहे, जर माणसाच्या आयुष्यात प्रश्न असेल, तर तो प्रश्न सोडवण्यासाठी त्याच्या बुद्धीनं त्याला जे मार्ग सापडतील, त्या प्रत्येक मार्गानुसार ती गोष्ट, ती समस्या, दुःख दूर करण्यासाठी तो धावत असतो. तशीच ही स्त्री जर 60 वर्षाची जरी निपुत्रिक जरी असली, तर ह्या 60 वर्षात तिने काहीच प्रयत्न केले नसतील का? तर सगळ्या प्रकारे तिने प्रयत्न केलेले आहेत, की तिला संतती प्राप्त व्हावी. कारण हा मानसिक क्लेश जो आहे, तो एक वेळ शारीरिक क्लेश सहन करता येईल, पण मानसिक क्लेश हा प्रचंड वाईट, की जगावं की मरावं असं ते सगळा प्रश्न त्या नटसम्राट नाटकासारखं हॅमलेटने लिहिलं तसं, की टू बी ऑर नॉट टू बी दॅट इज द क्वेश्चन. की जगावं की मरावं असं होऊन जातं. नको नकोस होऊन जातं जीवन. आणि अशा प्रकारे त्या स्त्रीचं ते जीवन ती काढत होती. पण तिचं भाग्य म्हणूया आपण किंवा गाणगापूरचं भाग्य म्हणूया, जे काही असेल ते. पण त्या गाणगापूरमध्ये तिच्या या सगळ्या आयुष्यामध्ये सुद्धा श्री नृसिंह सरस्वतींचं त्या ठिकाणी आगमन आणि वास्तव्य आहे. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तिच्या आयुष्यामध्ये घडलेली आहे.
परंतु महाराज तिथे असून सुद्धा तिने कधी महाराजांना मागितलं नाहीये. त्याचा उल्लेख येईल आता. पतिसेवा निरंतरी करीत असे भक्ती पुरस्सरी नित्य नेम असे नारी गुरुदर्शना येत असे, की पतीची सेवा करणं, पती जे काही काम करत असेल त्याला सहाय्य करणं आणि हे सगळं झाल्यानंतर रोजच्या रोज महाराजांच्या दर्शनाला येणं हा तिचा नित्यक्रम होता. कारण साक्षात श्रीगुरु त्या गावामध्ये आलेले आहेत. अनेकांनी त्यांचे चमत्कार पाहिलेले आहेत. त्यांचं महात्म्य त्या ठिकाणी अनुभवलेलं आहे. त्यामुळे ही स्त्री सुद्धा रोजच्या रोज महाराजांच्या दर्शनाला येतेय. रोजच्या रोज त्या ठिकाणी ती गुरुदर्शनासाठी येते. निरांजन प्रति दिवसी आणोनी करी श्री गुरुसी येणे परी भूत दिवसी वर्तत होती परीस. आणि रोज येऊन महाराजांच्या इथं निरांजन लावणं म्हणजे थोडक्यात दिवाबत्ती करणं आणि महाराजांचं दर्शन घेणं हा तिचा नित्याचा क्रम होता. आपण जर त्या स्त्रीच्या जागेवरती असतो तर 100% हा सगळा मानसिक क्लेश सहन करत असताना जर स्वामींसारखे, श्री गुरूंसारखे एवढं यतिराज त्या ठिकाणी आलेले असताना आपण त्वरित त्या ठिकाणी मागितलं असतं, "महाराज काय हे तुमची मी रोज एवढी सेवा करतेय, तर मला कृपया तुम्ही प्रसाद द्यावा आणि माझ्या आयुष्यात संतती तुम्ही द्यावी." पण ही स्त्री जे आचरण ज्याला भक्ती म्हणतात, भक्तीमध्ये व्यवहार कधी येत नाही आणि ह्या भक्तीने तिने नियमाने महाराजांच्या इथं आले, दिवाबत्ती केलेली आहे, दर्शन केलेलं आहे. पण कधीही महाराजांना काही मागितलेलं नाही. आणि श्री गुरु ज्यावेळेला हे सगळे बघत असतात, शेवटी गुरूंची कृपा ही फार महत्वाची आहे. आणि ह्या गुरुकृपेचा अवधी जो आहे किंवा कालावधी जो आहे, कधी होणार ही गुरुकृपा, हे गुरु वगळता कोणालाही माहिती नाही. आपल्या हातात कारण आपण प्रपंचामध्ये जगत असताना प्रापंचिक ज्या काही व्यवहारातल्या गोष्टी आहेत, प्रयत्न करणं आहेत, हे सगळं हे करणं क्रमप्राप्त आहे. म्हणजे तुम्ही महाराजांची सेवा करताय म्हणजे सगळं व्यवहारातले काहीच प्रयत्न करायचे नाही आणि फक्त महाराजांची सेवा करायची असा अजिबात भाग किंवा असा गैरसमज करायचा नाही. ज्या काही प्रपंचामधल्या पॉसिबिलिटीज आहेत, व्यवहार नियम आहेत, हे सगळे तुम्हाला करायचेच आहेत. जेवढं तुम्हाला एफर्ट्स टाकता येईल त्या गोष्टी करायच्याच आहेत आणि त्याच्या जोडीला, की ते जे काही आपण करतोय त्याला यश मिळावं यासाठी म्हणून महाराजांची सेवा करायची आहे. महाराजांची सेवा हा व्यवहारासाठी नाहीये. की मी यांची एवढी सेवा केली की त्याच्या बदल्यात मला असं मिळेल. हा व्यवहार झाला, ही भक्ती होत नाही. आपल्याला वाटतं मी स्वामीचरित्राची पारायण केली म्हणजे भक्ती होते. पण त्या स्वामीचरित्राच्या बदल्यात जर मी काही मागत असेल, तर तो आपण व्यवहार करतो, ती भक्ती होत नाही. आणि ही जी स्त्री आहे ती भक्ती करते, की एवढं सगळं होऊन सुद्धा वयवर्ष 60 झालेलं आहे. सगळा मानसिक क्लेश सहन करते. सगळे उपास-तापास, नवस, व्रत, वैकल्य सगळं करते. परंतु महाराजांकडे येऊन महाराजांकडे तिने काही मागितलेलं नाही. रोज येऊन दिवाबत्ती करणं, दर्शन करणं असा तिचा नेम होता आणि हेच सगळं पाहिल्यानंतर सद्गुरू हे नेहमी कृपा करतात आणि सद्गुरू जेव्हा कृपा करतात त्याला काहीही काळ वेळ न लागता ती गोष्ट ते सहज देऊन टाकतात आणि याचं उदाहरण आता आपल्याला कळेल. "ऐसे असता वर्तमानी संतुष्ट झाले श्री गुरुमुनी पृच्छा करीती हासोनी तया द्विज स्त्रियसी." आणि असं झाल्यानंतर महाराज आता प्रसन्न झालेत आणि महाराजांनी चेष्टेने तिला असं विचारलेलं आहे, "श्री गुरु पुसती तियेसी काय अभिष्ट असे मानसी आणि तेसी प्रतिदिवसी निरांजन परोपरी." आणि महाराजांनी सहज त्या व्यक्तीला किंवा त्या स्त्रीला चेष्टेने म्हणा, हसून म्हणा, सहज विचारलं, की "रोज तू इथे येऊन निरांजन लावतेस. तुझ्या मनात काय इच्छा आहे?" आता महाराजांना माहीत नाही असं काही आहे का? 100% नाही. सगळं विश्वाचा नियंता जो आहे, त्यांना माहीत नाही अशी कुठली गोष्ट आहे? आणि खरोखरीच त्या स्त्रीच्या मनातही असं काही नाहीये, की मी रोज निरांजन लावल्यानंतर महाराजांनी एकदा प्रसन्न व्हावं आणि मला हे द्यावं, असं सुद्धा त्या स्त्रीच्या मनात नाहीये. पण महाराज शेवटी भक्ताच्या मुखातून हे ऐकू पाहतात आणि म्हणून आपण जेव्हा प्रश्नोत्तर करतो असं जेव्हा म्हणतो, त्याला प्रश्न स्वामींच्या दरबारात मांडायचा असतो. कारण स्वामींना सगळंच माहिती असतं. आपल्याला खूपदा असं वाटतं, की स्वामींना तर सगळं माहिती आहे माझ्या आयुष्यातलं. "हित गुज मनीचे वद कवणा दाऊ." हे तर माझ्या मनातलं मी रोजच महाराजांना सांगते. मग मी प्रश्न का मांडायचा? आणि प्रश्न मांडणं हा व्यवहार आहे. ज्यावेळेला धर्म पाळायचा आहे, मनुष्य योनीमध्ये सद्गुरूंनी अवतार घेतलेला आहे, त्यावेळेला मनुष्य रूपाचे नियम हे त्यांना पाळणं आवश्यक असतं. त्यामुळे व्यवहारार्थी तुम्ही महाराजांना काहीतरी सांगणं हेही तितकंच गरजेचं आहे. आणि म्हणून महाराजांनी त्याला विचारलं, की "हे ते तू रोज करतीयेस, तर तुझ्या मनात काय इच्छा आहे? ते मला कृपया सांग. तुझ्या मनी अभिष्ट कोण? त्वरित सांग विस्तारून. सिद्धी पावविल नारायण, गौरी रमण साधे." की तुझ्या मनात काय आहे ते कृपया तू त्वरित सांग, की हे भगवान विष्णू आणि शंकर जे आहेत, गौरी रमण जे आहेत, त्याचा कृपाआशीर्वाद तुझ्यावरती होणार आहे. असं त्या गुरूंचं वचन ऐकल्यानंतर
ती अतिशय विनम्रतेने महाराजांना वंदन करते आणि महाराजांना म्हणते, की "महाराज, निपुत्रिक म्हणून मी लोकांचे निंदेचं कारण ठरलेली आहे. पदोपदी मला निंदा केली जाते माझी आणि प्रचंड निर्भत्सना जी आहे ती माझी त्या ठिकाणी केली जाते. पुत्राविना स्त्रियसी न पहावे तिच्या मुखासी, पापरूपी महादोषी म्हणती माते स्वामिया." त्या काळच्या परिस्थितीनुसार एखादी निपुत्रिक स्त्री जी आहे, तर तिचं तोंडही पाहू नये, तिची सावलीही पडू नये. अशा प्रकारचा तो व्यवहार समाजामध्ये होता आणि हा मला काही सहन होत नाही. तरी आता मला कृपया हा जन्म त्रासाच गेला, पण पुढच्या जन्मामध्ये मला चांगलं पुत्र किंवा मला चांगली संतती लाभावी, असं माझी मनातली इच्छा आहे. पुत्रा वेगळा जे घर, ते सदा काळी अघोर, अरण्य नाही तया सुदूर, यथारण्य तथा गृह. हे ह्याप्रमाणे की जर मुलगा नसेल पोटामध्ये, तर किती छळ आहे, हा तिने त्या ठिकाणी महाराजांसमोर मांडलेला आहे. आणि हे सगळं महाराजांना ती सांगती झालेली आहे, की अशा प्रकारे हे सगळा त्रास मला सहन करावा लागतो. तरी कृपया करून तुम्ही माझी ह्यातनं सुटका करावी. आता पुरे जन्म मज 60 वर्षे झाले सहज, आम्हा आता वर दिजे पुढे उत्तम जन्मवय. की बास झाला आता मला हा त्रास सहन होत नाही. आता ही गोष्ट ज्यावेळेला माणसाच्या मनात मरणाविषयी, मृत्यूविषयी विचार येतात, त्यावेळेला त्याची बुद्धी थकलेली असते. सगळे प्रयत्न फेल झालेले असतात. तेव्हाच माणसाच्या मनात असं वाटायला लागतं, की काही जगून उपयोग नाही माझ्या आयुष्यात. काहीच होत नाही. काहीच चांगलं होत नाही. ज्या अर्थी ती स्त्री असं म्हणते, की "महाराज आता बास झालं. 60 वर्ष मी हे सगळं सहन केलेलं आहे दुःख. पण आता या जन्मात नाही, पण पुढच्या जन्मात तरी मला व्यवस्थित मिळावा अशी माझी इच्छा आहे. पुढे उत्तम जन्म होय, की पुढचा जन्म तरी मला चांगला मिळावा." परंतु महाराज आहेत. महाराज एकाच वेळेला ज्ञानही देतात आणि महाराज एकाच वेळेला आशीर्वादही देतात. महाराजांनी त्याच्यावर दिलेलं उत्तर फार सुंदर आहे. "ऐकोनी तियेचे वचन, श्री गुरु म्हणती हसून." महाराज हसतात आणि महाराज तिला म्हणतात, "पुढील जन्म जाणे कवण, तू ते स्मरण कैचे सांग." की तुला काय माहिती तुला पुढचा जन्म कुठला मिळणार आहे? मनुष्याचाच मिळेल किंवा दुसराही मिळेल. आणि जरी तुला मनुष्याचा जन्म मिळाला, तरी ह्या जन्मातली तुला आठवण थोडी राहणार आहे, की तुला मागच्या जन्मात असं झालं होतं आणि तसं झालं. जसं आपण आदल्या दिवशी बघितलेलं जे स्वप्न असतं, ते स्वप्न आपल्याला असं वाटलं, की अर्धवट राहिलंय. मग ते दुसऱ्या दिवशीच्या स्वप्नात आपल्याला पुढे पाहता येत नाही काय झालं. गेलं की गेलं स्वप्न. दुसऱ्या दिवशी झोपताना काही आपल्याला आठवण नसते, की काल काय पाहिलं होतं, आता मग त्याच्या पुढचं पाहायचंय. असं काही ठरवता येत नाही. तसंच महाराज तिला म्हणतायत, की "अरे, तू पुढचा जन्म चांगला मिळावा असं म्हणते, पण तुला काय माहिती पुढचा जन्म कुठला मिळणार आहे? आणि जरी मिळाला, तरी त्या जन्मात तुला ह्या जन्माची कुठे आठवण राहणार आहे?" किती सुंदर विचार आहे. महाराज चेष्टाही करतायत, महाराज ज्ञानही देतायत, महाराज भक्ताची परीक्षा सुद्धा बघतायत. आणि ही गोष्ट फार महत्वाची आहे. महाराजांचं प्रत्येक वाक्य जरी छोटंसं असलं, तरी यातनं शिकण्यासारखं मात्र भरपूर आहे. म्हणून नित्य आरती आम्हासी भक्तिपूर्वक अहर्निशी करीत झालो संतोषी कन्यापुत्र तू ते होते. की तू जे आम्हाला रोज नित्य निरांजन येऊन इथं लावतीयेस त्याच्यामुळे आम्ही प्रसन्न झालेलो आहे आणि त्या कारणे तुला कन्या आणि पुत्र म्हणजे एक मुलगा, एक मुलगी याचा आशीर्वाद मी तुला देत आहे. इह जन्मी तू ते जाण, कन्या पुत्र सुलक्षण, होती निश्चय मानी वचन. श्री गुरु म्हणते ती असे, की याच जन्मात तुला मुलगा आणि मुलगी होणार आहे. वयाच्या 60व्या वर्षी महाराजांनी तिला हे अभिवचन दिलेलं आहे. काय वाटलं असेल त्या स्त्रीला? कारण व्यावहारिक जगतामध्ये जगत असताना आपण काही महाराज नाही आहोत. आपल्याला महाराजांच्या ताकदीविषयी जरी माहिती असली, तरी शेवटी आपल्याला नेहमी असंच वाटतं, की दुसऱ्याला अनुभवू शकतात, पण माझ्या आयुष्यात काही अनुभव येणार नाही. मी किती सामान्य माणूस आहे. मी किती पापी आहे. असे अनेक विचार आपल्यामध्ये येतात. तसं तिच्याही मनात नसेल आलं का? की काय महाराज चेष्टा करतायत आता वयाच्या 60व्याला कुठली संतती आणि कसलं काय? आणि हाच प्रश्न, हीच शंका मनात ठेवून तिने महाराजांना म्हटलेले आहे, "60 वर्षे जन्मासी, झाली स्वामी परीयसी, होत नाही विटाळेसी, माते कैसे पुत्र होती." महाराज कशाला चेष्टा करताय माझी? वयाची 60 आली मला. मासिक धर्म होत नाही. कशी काय संतती होणार आहे माझी? त्यामुळे मला माहिती आहे मला ह्या जन्मात नाही येणार. पण आता तुम्ही तरी हिणवू नका. असं ती महाराजांना सांगते आणि महाराजांना सांगते, "नाना व्रते नाना तीर्थे, मी हिंडले पुत्रार्थे, अनेक ठायी पूजिले दैवते, मनोभावे स्वामिया." आणि मी अनेक व्रतवैकल्य केलेली आहेत. अनेक तीर्थ जाऊन मला मुलगा व्हावा, मला संतती प्राप्त व्हावी, यासाठी अनेक ठिकाणी सगळी व्रतवैकल्य केलेली आहेत. सगळी सपशेल अपयशी ठरलेली आहेत. तरी मला कुठलीही आशा तुम्ही दाखवू नका. खूप महत्त्वाच्या ह्या गोष्टी आहेत आपल्या आयुष्यामध्ये समजून घेणं. लोकसांगती मज लागी कराया
करावे अश्वत्थ प्रदक्षिणा, तेणे पुरतील मनकामना, होतील पुत्रे म्हणती मज. मग असं ज्याला माणूस दुःखात सापडतो, त्यावेळेला कोणीतरी प्रत्येक जण फुकटचे सल्ले द्यायला येतात. तसं कोणी तिला सांगितलं, की पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा मार म्हणजे तुला मुलगा होईल. जसं आपण बघितलं ज्ञानेश्वर माऊलींच्या आईने सुद्धा पिंपळाला प्रदक्षिणा घातलेली आहे. तर पिंपळाच्या झाडाच्या प्रदक्षिणाचं महत्त्व आहे. त्या तू पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा मार म्हणजे तुला मुलगा होईल. सगळं केलं महाराज मी. तरी सुद्धा काहीही उपयोग झालेला नाही. विश्वास आपण बहु केला, पुत्र होतील म्हणून. मी खूप विश्वास धरला आणि सगळी व्रतवैकल्य केली, परंतु सगळी व्यर्थ ठरलेली आहेत आणि अशा प्रकारे 60 वर्ष मला झाले. आता मासिक धर्मही नाही, स्त्रीत्वाच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ज्या संततीसाठी आवश्यक आहेत, त्या सगळ्या आता लोप पावलेल्या आहेत. तरी आता पुत्र नव्हती या जन्मी, पुढे होतील ऐसिया कामी. सेवा करीतसे मी स्वामी अश्वत्थाची पर्येस. की आता या जन्मात मला मुलगा होणार नाही. आता हे मी मनाने पूर्णतः गृहीत धरलेलं आहे. पण पुढील जन्मात मला मुलगा व्हावा म्हणून मी या अश्वत्थाची, पिंपळाची पूजा करत आहे. आता स्वामी प्रसन्न होसी, इह जन्म पुत्र देसी, अन्यथा न होय बोलासी, तुमच्या स्वामी न हरी. पण आता तू म्हणलायस ना, की तुला याच जन्मात मुलगा होणार आहे. आता तुम्ही मागे फिरायचं नाही. हे जरी तुम्ही गमतीने म्हणला असाल, पण गुरुमुखातून आलेलं वाक्य हे त्रिकालबाधित सत्य असतं. काळ्या दगडावरची रेघ असते. जरी तुम्ही गमतीने मला असं म्हणलं असाल, माझी चेष्टा म्हणून का होईना तुम्ही म्हणला असाल, की या जन्मात तुला एक मुलगा आणि एक मुलगी होईल, तर आता तुम्हाला हे पूर्ण करावंच लागेल. प्रेमातून हा अधिकार येतो. ही भक्ती ज्यावेळेला तेवढी तीव्र असते, तेवढी स्ट्राँग असते, त्यावेळेला हा अधिकार येतो, की महाराज आता तुम्ही चेष्टेत बोलला ना, आता तुम्हाला करावं लागेल. हा अधिकार भक्तीतून निर्माण होतो. हा अधिकार गाजवलेला नाहीये. हा अधिकार म्हणजे काय म्हणूया आपण, प्रेमाने दिलेला आहे. जसं एखादं बाळ आईकडे हट्ट करतं. तो हट्ट ह्यासाठी असतो, की ही आई माझी आहे आणि मी माझ्या आईकडे हट्ट करणारच. ती द्यायलाच पाहिजे तिने. हा जो एक लढीवाळपणा असतो, हा जो एक प्रेमाचा भाग असतो, त्याच प्रेमाच्या अधिकाराने ही स्त्री असं त्या महाराजांना म्हणली, की जरी तुम्ही चेष्टेने म्हणला असाल, तरी तुम्हाला आता याच जन्मामध्ये मला हे संतती द्यावी लागेल. स्वामींनी दिधला मातेवर, माझे मनी हाची निर्धार, हसे न करी स्वामी गुरुवर, शकून गाठी बांधिली म्या. की महाराज आता तुम्ही हसायचं नाही, आता माझी चेष्टा करायची नाही. तुम्ही बोललाय ना एकदा तुमच्या तोंडातून, की याच जन्मात तुम्ही देणार आहात. मी शकून गाठ बांधून टाकली आता. पदराला मी गाठ मारून टाकली, की येस मला याच जन्मात महाराज आता संतती देणार. आता ती कशी द्यायची तुम्ही तुमचं बघा. मी म्हणले होते, की तुम्हाला चेष्टा करा म्हणून. मी आपले रोज येऊन निरांजन ठेवायचे, दर्शन करायचे. मी तुम्हाला एकदाही कधी मागितलं नाही, ना कधी मनातून इच्छा केली नाही, की महाराज तुम्ही मला काहीतरी द्यावं. पण तुम्ही चेष्टा म्हणून का होईना, पण तुमच्या तोंडातून हे बोललेलं आहात. आता मी ही गाठ बांधलेली आहे. आता ते कसं करायचं ते तुम्ही तुमचं बघा. याला भक्ती म्हणायचं. पुढील जन्म काम्यासी करीतसे सेवा अश्वत्थासी, स्वामी आत्ताच वर देसी इह जन्मी कन्यापुत्र. आता तुम्ही मला हा आशीर्वाद दिलेला आहे, तर मग याच दिवसामध्ये, याच जन्मामध्ये मला हे द्यायचंय. ऐकून तियेचे वचन, श्री गुरु म्हणते हसून, अश्वत्थ सेवा महापुण्य वृथा न ये परिहोसी. की श्री गुरूंनी त्यांना असं सांगितलेलं आहे, काही काळजी करू नकोस. ही जी पिंपळाची जी काही सेवा केलेली आहे, ही व्यर्थ जाणार नाही. आणि हा पिंपळ हा महान वृक्ष आहे आणि मग त्याचं महात्म्य पुढील ओव्यांमध्ये महाराजांनी वर्णन केलेलं आहे, की ह्या पिंपळाच्या ठिकाणी ब्रह्म, विष्णू, महेश अशा सगळ्या देवांचं त्या ठिकाणी अस्तित्व असतं, वास्तव्य असतं. शाखा पल्लवी अधिष्ठानी, दक्षिण शाखे शूलपाणी, पश्चिम शाखे विष्णू निर्गुणी, आपण उत्तरे वसत असे. की अशा प्रकारे ब्रह्मा, विष्णू, महेश अशा सगळ्या देवांचं, इंद्रासहित सर्व देवांचं स्थान हे या पिंपळाच्या ठिकाणी असतं आणि सगळ्या मुनींनी, ऋषीवरांनी या अश्वत्थाचा महिमा हा सर्वत्र सांगितलेला आहे. तर त्या व्रताची किंवा त्या प्रदक्षिणा व्रताची सुरुवात कधी करावी, कधी नाही करू, या सगळ्या गोष्टींची माहिती त्या ठिकाणी महाराज देतात. आषाढ पौष चैत्र मासी अस्तंगत गुरु शुक्रेसी चंद्रबळ नसते दिवशी करू नये प्रारंभ. आणि अशा प्रकारे महाराजांनी पुढे अश्वत्थ महिमा जो आहे तो थोडक्यात सांगितलाय. अध्याय भगवद्गीता अध्याय क्रमांक 15 किंवा ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 15 ऊर्ध्वमूलम अधशाखाम हा जो श्लोकापासून सुरुवात होते, की हा अश्वत्थ म्हणजे आपण स्वतः आहोत आणि ह्याचं वर्णन ह्या संपूर्ण 15व्या अध्यायामध्ये भगवंतांनी आपल्याला वर्णन केलेलं आहे. आणि त्या अश्वत्थाचं सगुण रूपातलं रूप म्हणजे हा पिंपळाचं झाड जे आहे त्याचं महात्म्य महाराजांनी या अध्यायामध्ये सांगितलं, की जसं आपण मागे बघितलं औदुंबराचं महात्म्य महाराजांनी सांगितलं, वडाचं महात्म्य आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता हे पिंपळाचंही महत्व सांगितलंय. थोडक्यात महाराजांनी हे निसर्ग संवर्धन, पर्यावरण, आता पिंपळाला प्रदक्षिणा मारायच्या म्हणजे आधी पिंपळाचं झाड लावावं लागेल. ते झाड लावल्यानंतर ते वाढवावं लागेल. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, औदुंबर असो, पिंपळ असो, वड असो, जांभूळ असो, आंबा असो,
ही जी काही आपली वृक्ष संपदा आहे, ही वृक्ष संपदा ही पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी अत्यंत महत्वाची आहे आणि म्हणून या वृक्षांचं सुद्धा महात्म्य जे आहे, या गुरुचरित्राच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्यात आलेलं आहे. त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आपण ही झाडं जिथे-जिथे आपल्याला लावता येईल, त्यांची वाढ करता येईल, त्या निश्चित करावं आणि त्याचा महिमा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की जशी-जशी या वृक्षांची वाढ होते, त्याप्रकारे आपल्या आयुष्यात सुद्धा आपली बरकत त्या झाडाप्रमाणे त्याची प्रगती होत राहते. प्रदक्षिणा महाराजांनी मारायला सांगितल्या आणि ह्या प्रदक्षिणेचं प्रोसेस जे आहे किंवा कशी मारायची प्रदक्षिणा ह्याच्याबद्दलचं मार्गदर्शन सुद्धा महाराजांनी केलेलं आहे आणि एवढं जर आपण महाराजांचं ऐकलं, तरी आपल्या आयुष्यातले बरेच प्रश्न दूर होतील. तर महाराजांनी सांगितलेला प्रदक्षिणा मारण्याचा नियम जो आहे, तो आपण लक्षात ठेवावा. "चाले जैसे स्त्री गर्भिणी, की उदक कुंभ घेऊनी, तैशा मंद मंद गतीने प्रदक्षिणा कराव्या. पदोपदी अश्वमेध, पुण्य जोडे पुण्य जोडे फळप्रद, प्रदक्षिणा समाप्त मध्य नमस्कार करावा." की ज्याप्रमाणे एखादी गर्भावस्थेतली स्त्री जी आहे, साधारण 5व्या-6व्या महिन्यानंतर, ती ज्या प्रकारे अतिशय हळू एक-एक पावलं टाकत असते, कारण तिला ऑलरेडी 2 जीवाची आहे, वजन आहे तेवढं आणि त्या बाळाची सुद्धा तिला काळजी घ्यायची आहे. तर ज्या प्रकारे ती एक-एक पाऊल अतिशय मंद गतीने टाकते, चाले जैसी स्त्री गर्भिणी अथवा उदक कुंभ घेऊन की एखादा पाण्याचा हंडा घेऊन एखादी स्त्री जशी हळुवार चालते, त्या पद्धतीनं तैशा मंद मंद गतीने प्रदक्षिणा कराव्यात. कशी मारायची प्रदक्षिणा? सावकाश पद्धतीनं, हळुवार पद्धतीनं, अतिशय एक-एक पाऊल जे आहे ते जपून टाकत, अशा प्रदक्षिणा मारायच्या. नुसत्या फेऱ्या मारणं म्हणजे प्रदक्षिणा होत नाहीत. हे लक्षात ठेवा आपण. औदुंबराला असो, पिंपळाला असो, वडाला असो, कुठेही प्रदक्षिणा मारता. वटपौर्णिमेला फक्त जाऊन बघायचं. कशा प्रदक्षिणा मारल्यात. आता महाराजांनी जे सांगितलेलं आहे, ते तेवढं जरी आपण पाळलं तरी खूप आहे, की सावकाश गतीनं आपल्याला ती प्रदक्षिणा घालायची आहे. पदोपदी अश्वमेध, पुण्य जोडे फळप्रद, प्रदक्षिणा समाप्त मध्य नमस्कार करावा. की हे प्रदक्षिणा मारत असताना एक फेरी पूर्ण झाल्यानंतर पुन्हा मूळच ठिकाणी आल्यानंतर जिथून सुरुवात केली, तर एक क्षणभर थांबायचं आणि त्या अश्वत्थाला किंवा त्या औदुंबराला, त्या वडाला नमस्कार करायचा आणि पुन्हा प्रदक्षिणा सुरू करायची. अशा प्रकारे प्रदक्षिणा तुम्ही घातल्यानंतर जन्म-मृत्यू, जरा व्याधी, संसार भयनाश होते, ग्रह दोष बाधू न शकते, सहस्त्र प्रदक्षिणा कराव्यात. आणि अशा प्रकारे 1000 प्रदक्षिणा तू पिंपळाला माराव्यात, जेणेकरून सगळ्या प्रकारच्या आधी-व्याधी ज्या आहेत, ते त्या ठिकाणी दूर होतात, असं महाराजांनी त्या अश्वत्थाचं वर्णन करताना सांगितलेलं आहे. "अश्वत्थ तळी वैसोन, एकदा मंत्र जपताक्षण, फळे होतील अनेक गुण, वेद पठण केलियाचे." जसं औदुंबराचं महात्म्य बघितलं, तसंच या पिंपळाचं महात्म्य या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता हे सगळं पिंपळाचं महात्म्य सांगितल्यानंतर महाराजांनी तिला पुढच्या गोष्टी करायला सांगितल्या. "तेची आमुचे असे स्थान" संगमावरती जायला सांगितलं. "तेची आमुचे असे स्थान, सेवा करी वो एक मने, होईल तुझी मनकामना, कन्या पुत्र तुझ होतील." की आता तू संगमावरती जा त्या ठिकाणी. तिथं अश्वत्थ आहे, पिंपळाचं झाड आहे. तर कृपया तू त्या ठिकाणी प्रदक्षिणा मारायला सुरुवात कर. उपवास करायचा आणि प्रदक्षिणा मारत राहायचा. श्री गुरु निरोप जेणेपरी तैशी सेवा करी ते नारी, येणेपरी 3 रात्री आराधिले परी 3 दिवस या स्त्रीने महाराजांनी सांगितल्याप्रमाणे त्या सगळ्या प्रदक्षिणा ज्या आहेत, त्या घातलेल्या आहेत. श्री गुरु सहित अश्वत्थासी पूजा करीती तिसरे दिवशी स्वप्न झाले तियेसी सांगेन ऐका एकचित्ते. आपण दुपारी बघितलं की स्वप्न आणि त्याचे अर्थ बघत असताना ही 3 दिवस ज्या महाराजांच्या आज्ञेनुसार ही सगळ्या प्रदक्षिणा करतेय, तर ह्याचं पुढचं जे प्रेडिक्शन आहे, तो संकेत जो आहे, तो तिला स्वप्नामध्ये मिळाला आणि स्वप्नात तिला असा एक यती येऊन तिला सांगतो, की उद्या तू जाऊन गाणगापूरला मठात जा आणि महाराजांचं दर्शन घेऊन महाराजांच्या भोवती 7 प्रदक्षिणा कर. 7 प्रदक्षिणा त्या ठिकाणी घाला आणि महाराज जे तुला खायला देतील ते त्वरित तू त्या ठिकाणी ते भक्षण कर, त्याचं भोजन कर. आणि हे स्वप्न बघितल्यानंतर तिला जाग येते आणि जाग आल्यानंतर ती त्वरित महाराजांच्या इथं मठामध्ये गाणगापूरला येते. महाराजांना त्या ठिकाणी 7 प्रदक्षिणा मारते आणि प्रदक्षिणा झाल्यानंतर महाराज त्या ठिकाणी हसून तिला 2 फळं देतात. हसून या श्री गुरुमुनी फळे देती तिसी दोन्ही, भक्षण करी व संतोषिनी, काम्य झाले आता तुझे. की तुझं आता काम जे आहे ते झालेलं आहे. तू याचं त्वरित भोजन कर आणि तुला कन्या आणि पुत्र संतती नक्की होईल. व्रत संपूर्ण करुनी केले दान ते भामिनी, तेची दिवशी अस्तमानी झाली आपण विटाळाशी. 3 दिवसापूर्वी झालेली घटना. महाराजांनी तिला विचारलं होतं, की तुला काय हवंय?
महाराजांनी सांगितलं की ठीक आहे, तू अश्वत्थाची प्रदक्षिणा केलेली आहे ती वाया जाणार नाही. आता तू संगमावरती जा आणि तिथं अश्वत्थाला प्रदक्षिणा मार. 3 दिवस त्या प्रकारे त्यांनी केलं. चौथ्या दिवशी महाराजांकडे त्या ठिकाणी दर्शनासाठी आली. महाराजांनी तिला 2 फळं दिली. ती फळं त्या ठिकाणी तिने खाल्ली आणि घरी आल्यानंतर तिला विटाळ झालेला आहे वयाच्या 60व्या वर्षी. अशा प्रकारे तिने मग पुढचे 3 दिवस झाल्यानंतर महाराजांच्या पुन्हा दर्शनाला आली. विटाळ संपल्यानंतर पती समवेत येऊनी पूजा करी किती एकाग्रमनी श्री गुरु म्हणती संतोषिनी पुत्रवंते व्हावे तुम्ही. महाराजांना सगळ्या गोष्टीची जाण असते. आपल्याला कुठलीही गोष्ट सांगण्याची आवश्यकता नसते, परंतु तेही शेवटी आपलीही परीक्षा पाहतात, आपलं प्रेम पाहतात, आपला भाव पाहतात आणि ह्या स्त्रीच्या भावनेवरती महाराज प्रसन्न होऊन तिला म्हणले, आता काही काळजी करू नको, पुत्रवंती व्हा तुम्ही, तर तुला सगळी संतती लाभेल. अशा प्रकारे काही दिवस गेल्यानंतर ताबडतोब तिला ही गोष्ट कळली की आता ती गर्भवती झालेली आहे आणि यथावकाश 9 महिन्यानंतर तिला कन्या प्राप्ती झाली. सगळ्या गावातल्या सगळ्या लोकांना आश्चर्य वाटलं की कशा प्रकारे ही वयाच्या 60व्या वर्षी सुद्धा ही अ, गर्भवती झाली आणि तिला संतती झाली. तर ताबडतोब त्या कन्येला घेऊन महाराजांकडे ती दर्शनासाठी येते. आणि ह्या गुरुचरित्रातली संपूर्ण गुरुचरित्रामध्ये ही एकमेव ही कन्या आहे, हे छोटंसं बाळ आहे, ज्याला महाराजांनी स्पर्श केलेला आहे. खरंच ती कन्या जी आहे ती कुठल्यातरी जन्मातली फार पुण्यवान कोणतरी असली पाहिजे आणि त्या रूपातून महाराजांनी तिला स्पर्श करून तिला कडेवर घेतलेलं आहे. जसं ती कृष्णाच्या अवतारातली पूतना मावशी जी होती, तर ह्या पूतना मावशीची मागील जन्मातली इच्छा जी आहे ती भगवंतांनी त्या रूपामध्ये येऊन पूर्ण केली होती आणि भगवंताची भूक जी आहे ती त्या पूतना मावशीच्या माध्यमातनं त्यांनी भागवली होती आणि तिचा तो संकल्प होता. आणि जेव्हा तिने भगवंताकडे पाहिलं होतं तेव्हा तिला अशी इच्छा झाली, की किती छान गोंडस बाळ आहे. असं गोड बाळ आपल्याला व्हावं आणि त्याची भूक आपण भागवावी आणि ती इच्छा भगवंतानी कृष्ण अवतारामध्ये ती पुरवली होती. तर अशा प्रकारे भगवंत हा प्रत्येक गोष्टीची इच्छा जी आहे ती पूर्ती करत असतो. तर तसं त्या कन्येला महाराजांनी कडेवर घेतलं आणि तिला सांगितलं तिच्या आई-वडिलांना, की ही अत्यंत गुणी अशी मुलगी तुमची असेल आणि ही नक्की तुमची कीर्ती होईल. उठोनी विनविती श्री गुरुसे, पुत्र नाही आमचे कुशी, सरस्वती आली घरासी, बोल आपला सांभाळा. की महाराज आता मुलगी झाली, तुम्ही म्हणल्याप्रमाणे पुत्र सुद्धा होणार आहे. त्यामुळे कृपया आपल्या तुम्ही जे काही मला वचन दिलं आहे ते लक्षात ठेवावं असं त्या स्त्रीने महाराजांना सांगितलं. ऐकून येचे वचन श्री गुरु म्हणती असून न करी मनी अनमान तू ते पुत्र होईल. अशा प्रकारे महाराजांनी 60व्या वर्षी त्या स्त्रीला संतती दिलेली आहे. त्यानंतर महाराजांनी असं म्हटलं, की आता तुला मुलगाही होईल, तर मुलगा तुला कसा पाहिजे तेवढं सांग. 30 वर्षाचा अतिशय गुणवान असा मुलगा पाहिजे का 100 वर्षाचा मूर्ख मुलगा तुला पाहिजे? अर्थात मूर्ख मुलगा कोणालाही आवडणार नाही. त्यामुळे तिने सांगितलं, की नाही 30 वर्षाचा असला तरी चालेल, पण गुणवान असावा आणि महाराजांनी तिला त्या प्रकारे पुत्राचीही प्राप्ती करून दिली. अशा प्रकारे हा 39वा अध्याय या ठिकाणी संपन्न होतो. त्यानंतर 40वा अध्याय या दोन्हीचं सविस्तर वर्णन आपण 40व्या अध्यायानंतर पाहूया. पुढची गोष्ट अशी गाणगापुरामध्ये महाराज असताना एक कुष्ठ झालेला एक ब्राह्मण जो आहे तो त्या ठिकाणी येतो. याचीही अशीच मानहानी असते कारण कुष्ठरोगी जे आहेत आपल्याला सगळ्यांना बाबा आमटेंचं कार्य माहिती आहे, की कशाप्रकारे हा समाज याही काळामध्ये या 20व्या शतकात सुद्धा या कुष्ठरोग्यांशी कसा वागला. आजही 21व्या शतकामध्ये सुद्धा कशाप्रकारे हिणवलं जातं. परंतु या सर्व जे कोणी सज्जन लोकं असतात यांच्या कार्यामुळे खरंच ह्या सगळ्या गोष्टी समाज हा पुढे जात असतो. तर त्या काळात 700 वर्षांपूर्वी तर काय परिस्थिती असेल, तर असा एक कुष्ठ झालेला व्यक्ती जो आहे तो नरहरी त्याचं नाव आणि तो महाराजांकडे येतो. येऊन या श्री गुरुमूर्तीसी नमन करी भक्तीसी करी स्तोत्र बहुअसी कर संपुट जोडून या. महाराज त्या ठिकाणी तो गुणगान गातो आणि महाराजांना विनवणी करतो, की महाराज खूप अवहेलना जी आहे ती माझ्या आयुष्यात मी सोसलेली आहे. कारण हे आजार असल्यामुळे लोकांना माझं तोंड पाहायचं नसतं. सकाळी उठल्यानंतर माझं तोंड पाहिलं तर ह्यांचा दिवस खराब जातो. त्यामुळे ते मला शिव्या घालतात, नावं ठेवतात. त्यामुळे कृपा करून या त्रासातून मला मुक्त करावं. परंतु महाराज त्याला असं म्हणतात, श्री गुरु म्हणते द्विजासी पूर्वजन्मी महादोषासी केले होते बहुअसी म्हणून कुष्टी झाला असो तू. प्रत्येक अध्यायागणिक आपल्याला ही गोष्ट अधोरेखित होते, की आपणच केलेल्या कर्माची फळं ही आपल्याला भोगावी लागतात. तसं तो नरहरी जो आहे तो महाराजांना ही विनंती करतो, पण महाराज म्हणतात, "हे मागील जन्मामध्ये तू खूप पापं केलेली आहेस आणि त्याचंच फळ म्हणून तुला हे कुष्ठ झालेलं आहे." जसं महाराजांच्या बहिणीला रत्नाईला सुद्धा महाराज तेच सांगतात, की "तू जी मागील जन्मी
एका गायीला लाथ मारली होतीस, त्याच्यामुळे तुला हे कुष्ठ प्राप्त होणार आहे. तसंच ह्याच्याही कडून काहीतरी पाप झालेलं आहे, असं त्या ठिकाणी महाराज त्याला सांगतात. आता सांगेन ते करी, तुझे पाप जाईल दुरी, होशील दिव्य शरीरी, एको भावे आचरावे. परंतु सद्गुरु चरणी आल्यानंतर कसलं पाप आणि कसलं काय? फक्त सद्गुरूंच्या वचनावरती श्रद्धा, त्यांच्याविषयी भक्ती आणि त्यांच्या वचनावरती निष्ठा असली, तर सगळ्याच गोष्टी सहज साध्य होऊ शकतात. त्यामुळे कितीही आपण पाप केली असली, तरी सुद्धा सद्गुरू ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यातून मुक्त करत असतात. म्हणून महाराज त्या ठिकाणी म्हणतात, की आता मी सांगतोय तसं कर, म्हणजे तू ह्या पापातून मुक्त होशील. आणि तेवढ्यात जो सरपणासाठी लाकडं घेऊन जाणारा माणूस आहे, तो त्या ठिकाणावरनं चाललेला असतो आणि त्या लाकडाच्या मोळीमध्ये एक औदुंबराचं लाकूड असतं, जे 4 वर्ष म्हणजे कापून ठेवलेलं असतं तिथे आणि ते लाकूड महाराज घेऊन यायला सांगतात. "इतुकिया अवसरी काष्ट एक औदुंबरी, शुष्क होते वर्षे चारी, घेऊन आले सरपणासी." 4 वर्ष ते लाकूड वाळत पडलेलं होतं आणि असं लाकूड सरपणासाठी घेऊन चालले होते. महाराजांनी ते बघितलं आणि त्याला सांगितलं, की "ते लाकूड इथं घेऊन ये." आणि त्या नरहरीला असं सांगितलं, "हे लाकूड घेऊन जा, संगमावरती जा आणि त्या ठिकाणी स्नान कर. स्नान करून हे लाकूड जमिनीमध्ये रोव आणि हे रोवल्यानंतर पुन्हा जाऊन स्नान कर आणि या काष्टाला, हे जे लाकूड आहे, त्या लाकडाला तू घागरीभर पाणी घेऊन ये आणि याच्यावरती पाणी ओतत राहा. होती धरुनी कलश दोन्ही आणि उदक तक्षणी शुष्क काष्टा वेळ तिन्ही स्तंभन करिगा मनोभावे." की दिवसातून असं 3 वेळा करायचं. सकाळी एकदा, दुपारी एकदा आणि संध्याकाळी एकदा. असं 3 वेळेला ह्या लाकडाला पाणी घालायचं. ज्या दिवशी ह्या लाकडाला पानं येतील, पालवी फुटेल, त्या दिवशी तुझं पाप गेलं असं समज आणि मग तुझ्या अंगावरचं हे कोड जे आहे ते बरं होईल. तो महाराजांच्या ह्या शब्दावरती विश्वास ठेवतो. ते लाकूड घेतो, संगमावरती जातो. अंघोळ करतो. महाराजांनी सांगितलं त्या पद्धतीने त्याचं रोवण करून त्याची पूजा चालू होते. येणे परी 7 दिवस, द्विज केले उपवास, तया काष्टासी दोन्ही कलश भरो निघाले वेळोवेळी. असं 7 दिवस तो नित्यनियमाने उपवास धरून, म्हणजे एक वेळेचा उपवास करून हे सगळं व्रत करत असतो आणि संध्याकाळी मग भोजन करतो. फक्त महाराजांवर विश्वास, बाकी काही गोष्टी नाही. पण हे सगळं जे आजूबाजूचे लोकं आहेत, ते सगळं बघतात आणि ते त्याला सांगतात, "अरे, तुझा हा दोष, तुझं जे काही पाप आहे, हे इतकं मोठं आहे, की ते महाराज दूर करणार नाहीयेत आणि म्हणून तुला मुद्दामून ते वाळकं लाकूड दिलंय. तो संकेत आहे तुझ्यासाठी, की तुझं पाप काही दूर होणार नाही. त्यामुळे तू नको ह्या गोष्टी करू. तू समजून घे ह्याच्यातनं महाराजांना तुझं काही दुःख बरं करायचं नाही." परंतु तो काही हटायला तयार नाही. तो म्हणला, "जे असेल ते असेल. मला एवढंच माहिती आहे. ऐकोनी तयाचे वचन, विप्रवर करी नमन. गुरुवाक्य मज कामधेनू, अन्यथा केवी होईल." की मी ऑलरेडी सगळं करून झालेलं आहे. आता गुरुवाक्य हेच माझ्यासाठी कामधेनू आहे. अन्यथा दुसरा काही माझ्याकडे पर्याय नाही. त्यामुळे जे काही महाराजांनी सांगितलंय त्या पद्धतीने मी करेल. जर त्यांना बरं करायचं असेल तर ते करतील, नसतील तर नाही होणार. पण मी काही आता इथनं हटणार नाही. माझे मनी निर्धारू, असत्य नव्हे वाक्य गुरु, प्राण वेचीन सचराचरू, गुरुवाक्य मज करणे. आता हा काही खूप वर्षांपासून महाराजांच्या सोबत राहतोय का? अजिबात नाही. पण त्यांनी जी काही ख्याती ऐकलेली आहे महाराजांची, त्या ख्यातीवरती विश्वास ठेवून तो या ठिकाणी आलेला आहे आणि आता महाराजांनी सांगितलेले तो करतोय. त्यामुळे फक्त महाराजांच्या सोबत राहिल्याने श्रद्धा, भक्ती, निष्ठा निर्माण होते, हा गैरसमज दूर करायचा. श्रद्धा, भक्ती आणि निष्ठा ही आपल्या मनात असते, बाहेर नसते. श्रद्धा ठेवली तर दगडाला शेंदूर लावलेल्या एखाद्या दगडामध्ये सुद्धा देवत्व प्राप्त होतं आणि श्रद्धा नसेल, तर साक्षात परमेश्वर समोर उभा राहून सुद्धा त्याला ओळखता येत नाही. त्यामुळे तुमच्या मनाला विश्वास काय सांगतो ह्याच्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत आणि असं करता-करता 7 दिवस हे सगळा उपक्रम चालतो. शेवटी ते गावातले जे सगळे लोकं आहेत, महाराजांचे सेवेकरी आहेत, ते महाराजांना एकदा येऊन सांगतात, की "महाराज, न नरहरीची जी चेष्टा चालवली आहे, ते कृपया त्याला सांगा, की बाबा रे तुझं काही हे बरं होणार नाही आणि म्हणून मी तुला हे असं दिलेलं आहे." तो बिचारा श्रद्धेने ते पाणी घालत चाललेला आहे. पण आम्हाला बघवत नाही ह्या गोष्टी. आम्ही कितीतरी वेळेला त्याला समजावून सांगितलंय, पण तो काही ऐकायला तयार नाही आणि मूर्खासारखं रोज आपलं त्याला पाणी घालत बसतोय त्या वाळक्या लाकडाला. निर्धार करुनी मानसी, सेवा करीतो काष्टासी, जाहले 7 उपवासी, उदक मुखे घेत नाही. पाणी न पिता तो 7 दिवस ही सेवा करतोय. तुमच्या वचनावरती विश्वास ठेवून. इतका त्याचा निर्धार पक्का आहे, की माझं जोपर्यंत कोड जात नाही, मी महाराजांनी सांगितलेलं तसंच्या तसं करणार आहे. काय वाटेल ते होऊ दे. एक तर माझा प्राण तरी जाईल, नाही तर माझ्यासाठी गुरूंनी जे सांगितले वाक्य ते माझ्यासाठी प्रमाण आहे. मी कसलाही मनात किंतु परंतु शंका ही मनात उद्भवून दिलेली नाही. आणि आता पुढचं वाक्य
जे आपल्याला फार महत्वाचे लक्षात ठेवायचे, जे विस्ताराने पाहायचं आहे. ऐकोनी शिष्यांचे वचन, निरोप देती श्री गुरु आपण, जैसा भाव अंतःकरण, तैसी सिद्धी पावेल. जसं त्याच्या मनात असेल, तसं प्रत्यक्षात घडेल. सिद्धी म्हणजे ती गोष्ट कार्यपूर्ण होणं. जसं त्याच्या मनात असेल तसं घडेल आणि हे गुरुचरित्रात वेळोवेळी वाक्य आलेले आहे. जैसा भाव तैसी सिद्धी. जसा मनातला विचार तशी गोष्ट घडणार आहे. त्यामुळे विचारांवरती नियंत्रण फार महत्वाचं आहे आणि म्हणून महाराजांनी मग इतिहासामधली एक गोष्ट सांगितलेली आहे. स्कंद पुराणामधली, की एक राजा होता आणि त्या राजाचा राजपुत्र जो आहे, तो एके दिवशी जंगलामध्ये शिकारीसाठी जातो आणि शिकारीसाठी गेल्यानंतर तिथे एक आदिवासी असतो. तर तो एक शंकराचं मंदिर, जुनं पडकं मंदिर असतं त्या ठिकाणी आणि तो आदिवासी जो आहे, वनवासी जो आहे, तो त्या ठिकाणी जातो. तर तिथे बघतो, की शंकराचं लिंग जे आहे, ते भग्न पावलेलं असतं. त्याचे 2 भाग झालेले असतात. तर तो अतिशय प्रेमाने ते लिंग जे आहे, ते 2 तुकडे जे आहेत, ते दोन्ही एकत्र करतो आणि घेऊन जायचं, घरी घेऊन जायचं विचारत असतो, की आपण हे घरी घेऊन त्याची पूजा करावी. भिन्न लिंग तयास्थानी पडिले होते मेदिनी, शबरे घेतली उचलूनी, म्हणे लिंग बरवे असे. तर त्या शबराला, त्या वनवासीला, आदिवासीला तो राजपुत्र जो आहे, तो असं सांगतो, की "अरे, तू हे घेऊन चाललायस, अतिशय चांगली गोष्ट आहे. रोज ह्याची छान पूजा कर, षोडशोपचारे त्याला सगळं व्यवस्थित पत्र, पुष्प हे सगळं वाहत राहा तुझं. नक्की हा परमेश्वर जो आहे, तो तुला पावेल." अशा प्रकारे तो राजपुत्र जो आहे, जो शिकारीसाठी त्या ठिकाणी आलाय, तो त्या आदिवासी व्यक्तीचा गुरु होतो आणि त्याच्या वचनावरती विश्वास ठेवून हा शबर जो आहे, हा घरी आल्यानंतर त्याची यथासांग मांडणी करतो आणि त्याच्या पत्नीलाही तो सांगतो, की अशा प्रकारे मला हा राजपुत्र भेटला आणि हे लिंग मी घेऊन आलोय आणि त्यांनी सांगितलं, की जर ह्याची व्यवस्थित पूजा केली, तर निश्चित हा शंकर जो आहे, तो आपल्याला पावणार आहे. परंतु त्याच्यासाठी काय करायचं आहे, की रोजच्या रोज त्याला जिवंत भस्म जे आहे, मेलेल्या व्यक्तीचं म्हणजे ताजी जी राख आहे स्मशानातली, ती ह्याला रोजच्या रोज तू वाहा, असं त्यांनी मला सांगितलेलं आहे. आणि मग ती पूजा झाल्यानंतर तू ते देवाला जे नैवेद्य दाखवशील, तो प्रसाद तू भक्षण कर. असं मला त्या गुरूंनी मला सांगितलेलं आहे. तर आपण रोज त्या प्रकारे पूजा करूया, असं म्हणून ते दोघेही पती-पत्नी जे आहेत, ते रोज भगवान शंकराची पूजा करतात. परंतु एके दिवशी होतं असं, की सगळी पूजा चालू असते, परंतु त्या दिवशी त्या गावात काही कोणी मरत नाही. त्यामुळे चिता काही झालेली नसते. त्यामुळे ह्याला काही भस्म मिळत नाही. तो अनेक गावोगावी हिंडतो, पण कुठेही कोणीच मेलेलं नाही. त्यामुळे चिता कुठेच जळत नसते. त्यामुळे ह्याला कुठेही भस्म मिळत नाही आणि त्याच्या मनात आता प्रश्न निर्माण होतो, की आजची माझी पूजा कशी होईल? मग माझ्या गुरूंनी जो मला निरोप दिलेला आहे, जे मला आज्ञा केली आहे, त्याचं भंग होईल आणि ह्या चिंतेमध्ये तो घरी येतो आणि घरी आल्यानंतर त्याची बायको त्याला विचारते, "का हो तुम्ही एवढ्या चिंतेमध्ये दिसताय?" तो म्हणतो, "असं झालेलं आहे, की ती चिता काही मला कुठं सापडली नाही. कोणीच मेलेलं नाही. त्यामुळे आज काही चिता मला मिळणार नाही. तर माझं हे व्रत जे आहे, ह्या व्रताचा भंग होईल." तर ती बायको म्हणते, "अहो काही काळजी करू नका. तुम्ही एक काम करा. इथे आपल्या झोपडीमध्ये मी बसते इथे. ही झोपडी बंद करा आणि तुम्ही ह्याला जाळून टाका आणि मी जाळल्यानंतर जी माझी रक्षा होईल, ती तुम्ही या ठिकाणी भगवान शंकराला अ, लावा तिथे. त्यांचं पूजन करा." तो म्हणतो, "वेडी आहेस का काय?" तो म्हणे, "तुला कसं काय मारू मी?" पण शेवटी ती हट्ट धरते म्हणे, "शेवटी पतीचं व्रत हे माझ्यासाठी महत्वाचं आहे." आणि मग शेवटी नाही हो करता तोही शेवटी आनंदाने तयार होतो, की माझं व्रतभंग नको व्हायला. गुरूंच्या वाक्याचा अपमान होता कामा नये आणि म्हणून त्यांनी तिला आतमध्ये बसवलं. त्या दाराला कुलूप लावलं, कडी लावली आणि आतमध्ये जाळून टाकलं. थोडक्यात तिला आगीत जळून मारलं आणि ती मेल्यानंतर तिची रक्षा घेतली आणि भगवान शंकराला ती लावली, नैवेद्य दाखवला आणि तो त्या इतक्या धुंदीत होता, त्या पूजेच्या उपासनेमध्ये इतका गूढ झाला होता, की त्याला लक्षातच नाही आपण आपल्या बायकोला मारलंय आणि म्हणून तो ती रक्षा घेतो, सॉरी, देवाला दाखवलेला प्रसाद घेतो आणि इकडे आपल्या घराकडे येऊन बायकोला आवाज देतो आणि बायको दार उघडते आणि तिचा प्रसाद घेते. आणि हे बायकोला पाहिल्यानंतर ताबडतोब त्याला एकदम क्लिक होतं आणि तो त्याला विचारतो, की "अगं मी तर तुला मारलं होतं, मग तू कशी काय जिवंत झालीस?" तर त्या बायकोने तिला उत्तर दिलं, की "मला माहीत नाही. मी तर म्हणे आज झोपले होते आणि जसंही तुमचा आवाज आला, तसं मी बाहेर उठून बाहेर आले आणि तुमचा आवाज आला म्हणून मी बाहेर आलेली आहे." आणि त्या क्षणी हे सगळं अ, चालू आहे आणि त्या क्षणी भगवान शंकर त्या ठिकाणी प्रकट होतात आणि ते त्या क्षणी त्यांना प्रत्यक्ष दर्शन देतात. "हे होईल ईश्वर करणी, प्रसन्न झाला शूलपाणी, ऐसे म्हणता तत्क्षणी, निज स्वरूपे उभा ठेला. नमन करी लोटांगणी, धावूनी लागती दोघे चरणी, प्रसन्न झाला शूलपाणी, मागावर म्हणत असे." आणि मग अशा प्रकारे भगवान शंकर साक्षात त्या ठिकाणी प्रकट झाले आणि त्यांना दोघांनाही वर देते झाले
अशा प्रकारचा महाराजांनी त्या ठिकाणी त्यांना गोष्ट सांगितली. म्हणून श्री गुरु शिष्यांसी सांगते झाले परी विश्वासे करुणी द्विजहर्षी शुष्क काष्ट सेवित असे, की तो जो नरहरी आहे हा वचनावरती विश्वास ठेवून त्या काष्टाची, त्या लाकडाची पूजा करतो आहे. जैसा भाव तैसी सिद्धी, होईल सत्य त्रिशुद्धी, श्री गुरुनाथ कृपानिधी सहज निघाले संगमासी. आणि असं म्हणून महाराज त्या ठिकाणी मठामधून संगमावरती जाते झाले. महाराजांनी ते बघितलं की कशा प्रकारे तो अतिशय मनपूर्वक ही गोष्ट करतोय. महाराजांनी सांगितलं की त्यांच्या कमंडलूतलं पाणी जे आहे ते पाणी महाराजांनी त्या लाकडावरती शिंपडलं. त्या क्षणी त्या लाकडाला पालवी फुटली आणि पालवी फुटल्यानंतर त्या नरहरीचं सगळं कुष्ठ जे आहे ते त्या ठिकाणी दूर झालेलं आहे. आणि हे दूर झाल्यानंतर त्याला अतिशय आनंद होतो, की सद्गुरूंच्या कृपेनं माझं हे कुष्ठ जे होतं ते दूर झालेलं आहे. आणि तो अतिशय आनंदामध्ये महाराजांचं स्तोत्र गायला लागतो. जैसा चिंतामणी स्पर्श सुवर्ण करी लोहास, तैसा श्री गुरु सुधारस, काष्ट झाला औदुंबर. काष्ट दिसे औदुंबर, सुदेही झाला तो विप्र, दिसे सुवर्णकांती नर, गेले कुष्ठ तत्काळी. ज्या क्षणी त्याचं ते महाराजांनी त्या औदुंबरावरती पाणी शिंपडलं, त्याला पालवी आली, तो औदुंबर त्या ठिकाणी दिसायला लागला. आणि तसंच ह्या व्यक्तीचं कुष्ठ जाऊन त्याचं शरीर जे आहे त्याचे ते तेजपुंज दिसायला लागलं. आणि अतिशय आनंदाने या नरहरीने महाराजांना नमस्कार केला आणि त्यांनी त्या क्षणी त्याला जे स्फुरलेलं स्तोत्र आहे ते म्हणायला त्यांनी सुरुवात केली. इंदुकोटी तेज करुण सिंधु भक्त वत्सलम नंदना त्रिसुंदर इंदिराक्ष श्री गुरुम गंधमाल्य अक्षदादि वृंद देव वंदितम वंदयामी नारसिंह सरस्वतीश पाहि माम. असं 8 श्लोकांमध्ये 7 श्लोक फक्त महाराजांचं गुणवर्णन आहे. महाराज तुम्ही कसे आहात, तुमचं वर्णन जे आहे, तुमचं स्वरूप कसं आहे याचं संपूर्ण वर्णन त्या आनंदाच्या भरात त्याला ते स्फुरलेलं आहे. ज्याला इंदुकोटी स्तोत्र अथवा नृसिंह सरस्वती अष्टक हे असं स्तोत्र म्हणलं जातं. ते उद्याच्या दिवशी आपण म्हणणार आहोत. आणि हे इतकं स्फुरल्यानंतर महाराजांना गायन अतिशय प्रिय आहे. आणि ही जशी ही स्तुती महाराजांची होते, महाराज अतिशय प्रसन्न होतात. आणि या प्रसन्नतेने महाराज त्यांना आशीर्वाद देत येतात, की आजपासून तुझं नाव जोगेश्वर असं मी ठेवत आहे. आणि तुझे नाम जोगेश्वर म्हणून ठेविला निर्धार, समस्त शिष्यांमध्ये थोर, तूची आमुचा भक्त जाण. काळजाला थंडक लाभावी तसं ही गोष्ट आहे. एक कुष्ठ झालेला व्यक्ती महाराजांकडे येतो काय? महाराज त्याला अजब प्रकार करायला लावतात काय? विश्वास ठेवून जो व्यक्ती मृत्यूच्या कवटाळण्यासाठी आतुर असतो, की हे सगळ्या कुष्ठाने मी अवहेलना सहन करू शकत नाही. महाराजांनी त्याला अशा प्रकारे चमत्कार दाखवला आणि ते दाखवल्यानंतर त्यांनी जे महाराजांचं गायन केलेलं आहे. आजही तुम्ही गाणगापूरला गेल्यानंतर जे महाराजांचं संगमावरचं मंदिर आहे, तिथे मागे हे संगमरवरी दगडावरती किंवा टाइल्स वरती हे इंदुकोटी स्तोत्र लिहिलेलं आहे. ते आपल्या जून किंवा जुलैच्या मासिकामध्ये सुद्धा हे इंदुकोटी स्तोत्र आहे. हे इंदुकोटी स्तोत्र ह्या नरहरीने जे त्या क्षणी स्फुरलेलं आहे, ते इंदुकोटी स्तोत्र आहे. आणि ह्या स्तोत्राचं ऐकल्यानंतर महाराजांना इतकं प्रसन्न वाटलं आणि महाराजांनी सांगितलं, आजपासून तुझं नाव जोगेश्वर आणि आमच्या सगळ्या भक्तांमध्ये तू एक आमचा अतिशय प्रिय भक्त असशील. आणि महाराजांनी जे अवतार समाप्तीच्या वेळेला 4 शिष्यांना 4 फुलं पाठवली, त्यातला हा जोगेश्वर. महाराज कधी कोणाला जवळ करतील हे सांगता येत नाही. त्यामुळे आपलं बॅकग्राऊंड काय आहे याच्याकडे लक्ष न देता वर्तमान काळ काय आहे याच्यावरती लक्ष ठेवावं. जैसे श्री गुरूंनी निरूपिले तयापरी त्यासी झाले, म्हणून सिद्धे सांगितले नामधारक शिष्यांशी. तर अशा प्रकारे हा गुरुचरित्राचा 40वा अध्याय सुद्धा या ठिकाणी संपन्न होतो. हे दोनही अध्याय अत्यंत महत्वाचे आहेत, बऱ्याच गोष्टी शिकवणारे आहेत आणि म्हणून आपल्याला त्या अध्यायांकडे बारकाईनं पाहणं आवश्यक आहे. पहिली गोष्ट, आपण सर्वच जण स्वामींचे सेवक आहोत, दत्त महाराजांचे भक्त आहोत. कदाचित मागील जन्मांमध्ये सुद्धा आपण स्वामींची सेवा केली असेल, ती अर्धवट राहिली. म्हणून या जन्मामध्ये अशा कुटुंबामध्ये जन्म मिळाला जिथं दत्तभक्ती आहे किंवा कुठल्या तरी माध्यमातून दत्तभक्ती, स्वामी महाराजांची सेवा आपल्या आयुष्यात घडेल, अशा कुटुंबामध्ये आपल्याला जन्म मिळाला. आणि या जन्मामध्ये आपण स्वामी महाराजांचे सेवेकरी होऊन या सगळ्या सेवा करतोय. आणि आज हे गुरुचरित्रासारखा पवन पवित्र असा ग्रंथ जो आहे त्याचं पठन चिंतन आपण या ठिकाणी करतो आहोत. पण ह्या भक्तीमध्ये आपण खरंच भक्ती कशी करावी हे जर शिकायचं असेल तर आपल्याला अध्याय 39वा लक्षपूर्वक बघायचं असेल
की महाराजांची भक्ती करत असताना सुद्धा मागणं आवश्यक नसतं. प्रत्येक वेळेला मागण्याची आवश्यकता नाही. महाराजांना सगळं कळत असतं. ती जी स्त्री आहे रोज नित्यनियमाने ते निरांजन लावून सुद्धा तिने कधी व्यवहारामध्ये अध्यात्म आणलेलं नाही. व्यवहारामध्ये तिचं रोजचं सदाचरण आहे, गुरूंची सेवा आहे, गाणगापूरमध्येच वास्तव्य आहे, रोजच्या रोज स्वामींचं दर्शन आहे. आता हे जे काही ती जितके दिवस करत असेल, कदाचित अनेक वर्ष महाराजांच्या ठिकाणी त्या ठिकाणी ती रोज दर्शनाला येत असेल, निरांजन लावत असेल. पेशन्स फार महत्वाचा आहे, संयम तुमचा. की रोज महाराजांकडे येऊन आपल्याला पण असं वाटतं, कारण आपलं दुःख आपल्यासाठी खूप मोठं असतं. मी एवढं सेवा करतेय, महाराज तुमच्याकडे येतेय किंवा गुरुमाऊली मी तुमच्याकडे सेवायला येते. तुम्ही सांगितलेली सगळी सेवा करतेय. कधीतरी माझा प्रश्न सोडवा. लवकर सोडवा. आपले पेशन्स ढळायला लागतात. संयमाची परीक्षा घेतली जाते. किती संयम आहे, किती सहनशक्ती आहे आपल्याकडे, किती सहन करू शकतो आपण. आणि वयाच्या 60 पर्यंत त्या स्त्रीने, की सगळं तिचं संपलंय आता होप्सच राहील नाही तिच्याकडे, की आता काही मला संतती होईल अशी अपेक्षा सुद्धा नाहीये. पण तरी तिने नित्यक्रम तिचा ठेवलेला आहे. अश्वत्थ प्रदक्षिणाही चालू ठेवल्यात. का? तर या जन्मात जाऊन दे आता नाही झालं, पण किमान या जन्मात केलेली अश्वत्थ प्रदक्षिणा, किमान पुढच्या जन्मात तरी मला फळाला येईल आणि पुढचा जन्म तरी माझा असा होणार नाही. हा श्रद्धाभाव, हा भक्तिभाव, हा संयम ज्या भक्ताकडे, ज्या सेवेकऱ्याकडे असतो त्याच्या आयुष्यात कल्याण होतं आणि ते असं कल्याण होतं, ज्याची कथा या गुरुचरित्रासारख्या ग्रंथामध्ये लिहिली जाते. महाराजांच्याकडे आजूबाजूला कितीतरी सेवेकरी असतील. आपण कालच्या अध्यायात बघितलं, की रोजच्या रोज हजारोंनी पंक्ती उठत होत्या. एवढी गर्दी आहे महाराजांच्यामध्ये. पण त्यातल्या एकाही व्यक्तीचं नाव आपल्याला गुरुचरित्रात कुठे दिसत नाही. ही अशी स्त्री आहे, जी अतिशय सामान्य आहे, गावातलीच आहे. रोज येऊन फक्त आपलं ती ना समाराधन करते, ना तिच्याकडे तेवढे पैसे आहेत, ना कुठल्या गोष्टी महाराजांसाठी काही करते, काही करत नाही. ती आपली रोज येऊन फक्त निरांजन लावायचं, दर्शन घ्यायचं. रोजची जी काही तिची सेवा असेल तेवढं करायचं आणि आपलं आचरण करत राहायचं. इकडे ती सगळे व्रत, वैकल्य, तीर्थ सगळं करते. महाराज तिच्या गावात असून सुद्धा या गोष्टी आहेत, की आलेत महाराज चला आता घ्या चान्स मारून, असं नाही केलेलं. ठीक आहे, महाराज आलेत, मी त्यांची सेवा करेन. आणि हा संयम जो आहे, हा संयमाची परीक्षा झाल्यानंतर महाराजांनी त्या मनात ती गोष्ट ओळखून तिला प्रश्न विचारला, की "ठीक आहे, कशासाठी एवढं निरांजन करतेस? काय तुझ्या मनातली इच्छा आहे?" आणि मग ती म्हणते, "काही नाही, आता झालं, आता सगळी 60 वर्ष झाली, आता या जन्मात तर नाही, पुढच्या जन्मात तरी द्यावेत." पण महाराज हसून परत म्हणतात, "कशाला पुढचा जन्म? तुला माहिती का पुढचा जन्म कुठला येणार आहे? तुला आठवणार आहे का पुढच्या जन्मात, मागच्या जन्मात काय केलंयस? याच जन्मात घेऊन टाक." हे सहज गमतीने म्हणले असतील, कदाचित. जसं त्या स्त्रीचं वर्णन केलेलं आहे. ही गमती चेष्टा करायची. कारण आता महाराजांना हे कळत नाही का, की 60व्या वर्षी सगळा मासिक धर्म संपल्यानंतर कशी संगती होईल? हे महाराजांना न कळण्याइतपत थोडी गोष्टी आहेत. महाराज विश्वनियंते आहेत. पण तरी सुद्धा महाराज मुद्दामून चेष्टा करतायत. कशाला एवढं तू विचार करते? याच जन्मात घेऊन टाक. आणि मग ती पण तेवढीच हुशार आहे. कारण भक्ती आहे तेवढी. जसं संत जनाबाई जे आहेत, त्यांची पण भक्ती एवढी त्या विठ्ठलावरती होती, की त्या विठ्ठलाला ते विट्या, काळ्या काही शब्दप्रयोग करायचे प्रेमाने. इतका हक्क होता त्या विठ्ठलावरती. कारण तेवढी भक्ती त्यांची एवढी निष्ठावान संत जनाबाई, की त्यांचं वर्णन आपण नाही करू शकत. हे संत मंडळी खरंच थोर आहेत. तसं ही स्त्री जी आहे ती महाराजांना म्हणली, की "आता तुम्ही म्हणलाय ना, मी आता गाठच बांधून ठेवते, की तुम्ही चेष्टेने का म्हणलं, मला काही म्हणणं नाही. पण आता तुम्हाला याच जन्मात द्यावं लागेल. कसं द्यायचं ते तुम्ही बघा. विज्ञानाच्या पलीकडे तुम्हाला जायचंय. सगळ्या शरीर धर्माच्या पलीकडे जाऊन तुम्हाला द्यायचंय ते तुम्ही बघा. मला माहिती नाही." आणि मग शेवटी महाराज म्हणतात, की "ठीक आहे, तुझी जशी इच्छा आहे ना, तसं होईल तुझं. जैसा भाव तैसी सिद्धी." तू आता एक काम कर, जा संगमावरती आणि संगमावरती तो अश्वत्थ जो आहे, पिंपळ जो आहे, त्याला रोज प्रदक्षिणा मार. 60 वर्ष म्हणजे 60 वर्षातले आपण असं समजूया साधारण 15 वर्ष धरूया. म्हणजे साधारण 45वी नंतरचा आपण जरी कालावधी धरला. 15 वर्ष महाराजांनी संयम पाहिलाय. 15 वर्ष. त्याच्या अगोदरचं तर सोडून द्या. तो आपण कल्पनेतच नको धरूया. 15 वर्ष ती स्त्री ही सगळी अवहेलना सहन करत असताना महाराजांनी कधीच तिला विचारलं नाही, "तुला काय हवंय?" आणि ज्यावेळेला आता सगळ्या तिच्या आशा संपलेल्या आहेत, की ती ऑलरेडी आता म्हणते, की मला पुढच्या जन्मासाठी मी हे सगळं करते. आता या जन्मात तर काही होणार नाही. आशा सगळ्या तुमच्या थांबतात त्यावेळेला महाराज येतात तिथे.
आणि हा 15 वर्षाचा जो संयम आहे, तो संयम पाहून महाराजांनी सांगितलं, "तू संगमावरती जा आणि तिथे पिंपळाला प्रदक्षिणा मारत राहा." आणि पुढच्या 3 दिवसातच 3 दिवस हा उपक्रम करते आणि त्या तिसऱ्याच दिवशी तिला स्वप्नामध्ये येतं, की उद्याच्या दिवशी जा, महाराजांना 7 प्रदक्षिणा मार आणि जे काही महाराज देतील त्याचं भक्षण कर. ते दुसऱ्या दिवशी महाराजांकडे जाते. महाराज तिला ते 2 फळं देतात. जा म्हणे तुला 1 मुलगा, 1 मुलगी होईल. 15 वर्षाचा पेशन्स महाराजांनी 3 दिवसात प्रश्न सोडवला. त्यामुळे महाराजांना देणं अशक्य नाहीये. महाराजांना द्यायचं असतं तर महाराजांनी त्या 15 वर्षामध्ये कधीच दिलं असतं. अवघड काहीच नव्हतं. पण ते जर तेव्हा दिलं असतं, कदाचित आज गुरुचरित्रात ही गोष्ट आलीच नसती. गोष्टच आली नसती तर आपल्याला भक्ती काय असते, भक्तीची परीक्षा काय असते, सत्वाची परीक्षा काय असते, याचं गांभीर्यच कळलं नसतं. कारण आपण तर अधाशासारखे बसलेलो आहोत. एक प्रश्न सुटला की लगेच पुढचा घेऊनच आलेलो असतो. महाराज आता हे. तो सुटला की पुढचा आहे. महाराज पुढचं आहे. रांगच लावून ठेवलेली आपण. आपल्याकडे पेशन्सच नाहीये आणि म्हणून आपण गर्दीत आहोत, दर्दीमध्ये नाही आहोत. प्रश्न सगळ्यांच्या आयुष्यामध्ये, कोणाच्या आयुष्यात प्रश्न नाही असा एकही व्यक्ती नाही. परंतु संयम सगळ्यांकडेच नाहीये. निवडक लोकांकडे हा संयम असतो, ज्याला भक्त म्हणवलं जातं. संत नामदेव महाराज असतील, संत तुकाराम महाराज असतील, निवडक लोक आहेत. आपण फार कर्मदरिद्री माणसं आहोत. आपल्याला पेशन्स अजिबात नाहीयेत. पण ह्या संतांकडनं, या व्यक्तींमधनं, ही ती स्त्री सामान्य स्त्री आहे. ती काही वेगळी नाहीये. कुठलीतरी खूप काही पूजापाठ करणारी अशातली नाही. सामान्य आपल्यासारखी स्त्री आहे. परंतु 15 वर्षाच्या संयमाचं फळ महाराजांनी 3 दिवसात दिलं. फळ दिल्यानंतर फळ खाते तिसऱ्या दिवशी तिला कळतं, की विटाळ आलेला आहे. महाराज काय कृपा म्हणायची तुमची. वयाच्या 60व्या वर्षी. जी गोष्ट सहज 45व्या वर्षी, 40व्या वर्षी, 30व्या वर्षी महाराज देऊ शकले असते, ती 60व्या वर्षीपर्यंत थांबण्याचं काय कारण असेल? जो विश्वनियंता आहे, जो विश्वंभर आहे, त्या यतीसाठी किंवा त्या शक्तीसाठी कोणती गोष्ट अशक्य आहे? एवढं सगळं जगातल्या बाहेरगावावरनं येणाऱ्या त्या माहूरच्या स्त्रीचा पती महाराजांनी जिवंत केला. तेव्हाच या स्त्रीला जर दिलं असतं तिला संतती, काय हरकत होती? पण संयम. सो हे आपल्याला शिकायचं आहे आणि मग महाराजांनी ज्या प्रकारे सांगितलं, तिने त्या प्रकारे केलं. त्या विश्वास ठेवला. मनामध्ये शंका नाही आणली. एकदा महाराजांनी तिने विचारलं, की "महाराज आता कसं होणार? सगळं संपलंय." महाराजांनी सांगितलं, "मी सांगतोय तसं कर." आणि ते केल्यानंतर तिला रिझल्ट आलाय. सो गोष्ट त्या पिंपळामध्ये नाही. गोष्ट त्या स्त्रीमध्ये नाही. गोष्ट आहे त्या विचारांमध्ये, त्या संयमामध्ये, त्या भक्तीमध्ये. आणि ही जर आपल्याला कळली, तर आपल्याही आयुष्यात चमत्कार घडू शकतात. जे संपूर्ण जग आपल्याला म्हणतंय इम्पॉसिबल आहे, ती गोष्ट पॉसिबल करण्याचं सामर्थ्य स्वामींमध्ये आहे. आणि किती वेळ लागतो महाराजांना पॉसिबल करण्यासाठी? 0. तो टाईम पिरियड महाराज ठरवतात. क्षणभरातही देतात. 3 दिवस वाट पाहायला लावतात किंवा पुढच्या ज्या अध्यायामध्ये 7 दिवस वाट पाहायला लावतात. फक्त परीक्षेत पास होण्याची वाट बघत बसतात. ज्या क्षणी तो संयमाची परीक्षा पास होतो, भक्तीची परीक्षेत पास होतो, त्या क्षणी महाराज देऊन टाकतात आणि तसं त्या महाराजांनी दिलेलं आहे. आणि पुढे परत अध्याय संपताना शेवटी गुगली महाराजांचं टाकणं कामच आहे. की पहिली मुलगी झाल्यानंतर ती महाराजांना भेटायला येते आणि महाराजांना म्हणते, "महाराज वचनावरती ठाम राहा. एक मुलगी, एक मुलगा देणार आहात." शेवटी मुलगा अ, लाभणं हे फार महत्वाचं आहे. असं त्या काळची मानसिकता होती. आता मुलगा-मुलगी भेद मानायचा आवश्यकता नाही. पण त्यावेळची ही मानसिकता होती, की पुत्र पाहिजे. महाराज म्हटले, "ठीक आहे, पुत्रही देईल. पण तू ठरव आता तुला 100 वर्ष जगणारा वेडा मुलगा पाहिजे का 30 वर्षाचा हुशार मुलगा पाहिजे?" का बरं असं म्हणावं महाराजांनी? द्यायचा की 100 वर्षाचा चांगला मुलगा. काय अवघड होतं? काय होतं, ऊस गोड लागला की मुळासकट खाल्ला जातो. चमत्कार करणं हा महाराजांचा उद्देश नाही. देऊ शकले असते महाराज 100 वर्षाचा अतिशय गुणवान ज्ञानी मुलगा देऊ शकले असते. परंतु प्रारब्ध तेही महत्वाचं आहे. त्यामुळे महाराजांनी फक्त 30 वर्षाचा मुलगा की 100 वर्षाचा चॉईस तुझा आहे. तुला ठरवायचं काय पाहिजे. आणि तिने निवडलं नाही 30 वर्षाचा मुलगा पाहिजे. महाराज सगळं देतात. मधूनच गुगली टाकतात. आपण रेडी असणं आवश्यक आहे. कालावधी नाही दिला महाराजांनी विचारलं, की मी प्रश्न विचारलाय 8 दिवसांनी उत्तर दे मला. तात्काळ उत्तर द्यायचं. तुला काय पाहिजे ते सांग. इथे असतो विवेक. ह्या विवेकाची परीक्षा सुद्धा महत्वाची राहते आणि तसंच अध्याय क्रमांक 40 सुद्धा तितकाच महत्वाचा आहे, की तो नरहरी ब्राह्मण जो आहे तो अतिशय व्यथित होऊन आलेला असतो. सगळ्या डॉक्टर, वैद्यकीय इलाज सगळेच थकलेले असतात. कुठेही त्याला रिझल्ट मिळत नाही. आणि म्हणून तो त्या ठिकाणी गाणगापूरला
तिथली ख्याती ऐकून आलेला असतो. महाराज म्हणतात, की तुझे खूप मागील जन्मातले दोष आहेत आणि म्हणून तुला ही व्याधी जडलेली आहे. पण तरी तू काही काळजी करू नकोस. मी सांगतोय तसं कर, तुझी व्याधी दूर होईल. आणि मग ते वाळलेलं लाकूड देतात. त्याला पाणी घालायला लावतात. मग 7 दिवसानंतर त्या सगळ्या गोष्टी होतात. इम्पॉसिबल पॉसिबल कधी होतं? जैसा भाव तैशी सिद्धी. आपला जो काही प्रश्न आहे, आपली जी काही समस्या आहे, ती समस्या या स्वामींच्या दरबारात सोडवली जाणार आहे, ह्याच्यावरती माझा विश्वास आहे का? मी स्वामींच्या दरबारात रोज झाडून काढल्यानंतर माझा प्रश्न महाराज दूर करणार आहेत, हा पेशन्स आहे का? आपण 8 दिवस झाले नाही, की लगेच महाराजांकडे, "महाराज रोज 8 दिवस झाले झाडून काढते. बघा की माझा प्रश्न सोडवा की." पेशन्स आहे आपल्याकडे. अर्थात आता त्यावेळेचा काळ तर असा राहिलेला नाही, की महाराज समोर आहेत. आपण महाराजांना जाऊन तात्काळ लगेच विचारू शकतो. असंही राहिलेलं नाही. त्यामुळे ह्या गोष्टी काहीतरी अनाहूत आहेत. डोळ्यांना न दिसणाऱ्या आहेत. पण शेवटी पेशन्स आहे. मनातला भाव ओळखणारे स्वामी महाराज आहेत. आपल्याकडे तेवढा संयम आहे का सेवा करण्यामध्ये? आपल्याला लगेच कमीपणा वाटतो. एक दिवस नाही चप्पल स्टँड सांभाळलं, की दुसऱ्या दिवशी आपल्याला दुसरी काहीतरी सेवा करायची असते. जरा याज्ञिकीचं कर्म करायला लागलं, की लगेच अहंकार चढतो. नाही दरबार पूजा केली, जरा पूजेला आतमध्ये जायला लागलो, की लगेच आपल्याला अहंकार येतो. मी काहीतरी वेगळाच आहे. आता मला कोणाला काही विचारायची गरज नाही. 2 मंत्र काय, 2 स्तोत्र काय पाठ झाले, की आपल्याला असा अहंभाव येतो, की माझ्यासारखा या जगातच नाही. आणि मग समोरच्याला हिणवत राहायचं. ही आपली वृत्ती होते. आपण कधी नरहरी होणार आहे? जैसा भाव तैसी सिद्धी. जसा मनातला विचार आहे, तसं तुम्ही घडत जाणार आहात. आज तुम्हाला वाटतंय, की मला 2 स्तोत्र, पुरुष सूक्त, श्रीसूक्त अगदी मला तोंडपाठ झालेलं आहे. माझ्यासारखं कोणालाच म्हणता येत नाही. हा अहंभाव तुम्ही आणणार. जैसा भाव तैशी सिद्धी. अहंकार गेलात, खड्ड्यात जाऊन पडणार आहात. आज नाही पडणार, उद्या नक्कीच जाऊन पडणार. स्वामी महाराजांनी जे गुरुमौलींनी त्या दिवशी उदाहरण दिलं सप्ताहामध्ये, की सुंदराबाईंचं. एवढा अधिकार महाराजांवरती होता, की महाराजांनी काय खावं आणि काय नाही खावं हे सुंदराबाई ठरवत होत्या. इतका अधिकार. वेळ प्रसंगी तिला न सांगता जर कोणी काही खायला दिलं महाराजांना, तर ते महाराजांचा गळा दाबून किंवा गळा धरून महाराजांच्या तोंडातनं काढण्या इतपत अधिकार होता. आणि अर्थात सुंदराबाईंचं एका दृष्टीने तेही योग्य होतं, कारण सुंदराबाई आल्यानंतर तिथं अक्कलकोटमध्ये शिस्त आली होती. महाराजांनी कधी झोपावं, कधी उठावं, कधी स्नान करावं, ह्या सगळ्या गोष्टीला रुटीन आलं. कारण जेव्हा एखादी स्त्री घरामध्ये प्रवेश करते, त्यावेळेला ती सगळ्याच गोष्टी चेंज करते. अदरवाईज सुंदराबाई यायच्या अगोदर महाराजांचं 4-4 दिवस अंघोळ नाही करणार, कधीही जेवणार, कुठेही जाणार, असं एक अवलिया रूप होतं. पण सुंदराबाईंनी तिथं मठामध्ये शिस्त आणली होती. पण त्या शिस्तीतनं म्हणजे हा चांगला गुण घेत असताना अहंभाव वाढत राहिला, की माझ्याशिवाय आता म्हणजे महाराज माझं किती ऐकतात. आणि या अहंभावात मग शेवटी इतकं व्हायला लागलं, की जसं गुरुमाऊलींनी सांगितलं, की 2 खोल्या भरून उरतील एवढं साडी, चोळी, मिठाई सगळं त्या ठिकाणी सापडलं. जैसा भाव तैसी सिद्धी. जोपर्यंत तुम्ही प्रेमाने हे सगळं करत होता, महाराजांनी सगळं आनंदाने स्वीकारलं. अगदी तुमचा घसा दाबून तुमच्या तोंडातनं काढेपर्यंत महाराज काहीही बोलले नाहीत. पण अहंभाव तुम्ही वाढवत ठेवला आणि तुम्हाला जेव्हा वेळ आली, फौजदारकी व्हायला लागली, त्याही वेळेला महाराज शांत बसले. मी काय करू? तुम्ही तुमच्या कर्माने घेतलेला आहे. माझा काही दोष नाही. आणि ते झाल्यानंतर तिला पश्चाताप होतो. ती अक्कलकोट सोडून जाते. पुढे 1 वर्षानंतर महाराज स्वतः जाऊन सुंदराबाईला घेऊन येतात परत सेवेमध्ये. आणि शेवटपर्यंत महाराजांच्या सेवेमध्ये सुंदराबाई असतात. अगदी शेवटचं महाराजांनी समाधी घेतल्यानंतर त्यांच्या तोंडात पाणी घालेपर्यंत. त्यामुळे एकच गोष्टीवरनं आपण कुठल्याही गोष्टीचं अनुमान जो आहे तो काढायचा नसतो. तर नरहरीसारखा आपण विचार किंवा आपल्या गुरुवाक्यावरती विश्वास ठेवायचा असतो, की गुरूंनी मला सांगितलंय ना, ठीक आहे ना, चेष्टेने केलं असेल त्याने. ठीक आहे, त्याची लीला आहे. माझा काय प्रश्न आहे? त्यांनी सांगितलंय ना असं होईल, मग होईल. कसं करायचं ते बघतील. माझा काय प्रश्न आहे? हा विश्वास ठेवून जर आपण कृती करत राहिलो, मनात अहंभाव कधीच येऊन दिला नाही. जरा घरात आपण सेवा करायला घरात सुद्धा अहंभाव येतो. केंद्रातच यायला पाहिजे अशातला काही भाग नाही. मी सेवा करते आता मी बघा तुमचं कसं करते. घरातही आपण भांडतो लोकांशी. आपल्या अहंकारामध्ये. कशाचा अहंकार आहे? बरं ठीक आहे, घरातला एखादा व्यक्ती नाही सेवा करत आहे, कुठल्याच देवाची नाही सेवा करत. पण त्याला हिणवायचं तुमचं काय काम आहे? तुम्ही असे कुठले तीर मारलेत, की तुम्हाला अधिकार आहे त्याला हिणवायचा. त्याचं कर्म आहे, त्याचं प्रारब्ध आहे. तुम्ही तुमचं सांगायचं काम करा इथपर्यंत ठीक आहे. परंतु अधिकारवाणीनं किंवा अहंकाराच्या भाषेमध्ये ज्यावेळेला बोलायला लागतो, त्यावेळेला त्या व्यक्तीमधला अहंकार दिसायला लागतो. त्यामुळे स्वामी विवेकानंद जेव्हा म्हणतात, की एकाच घरामध्ये उलट 4 प्रकारची लोकं असली पाहिजेत. एक साईबाबांना मानतोय, एक आणखीन देवीला मानतोय, 4 लोकांची 4 दिशाहून त्यातनं चर्चा व्हायला पाहिजे आणि ज्ञानाचं घुसळून ज्ञानाची मलई निघाली पाहिजे. आपण एकमधून भांडण्यामध्येच दिवस घालवतो. मी स्वामींचं करतोय, हा गजानन महाराजांचं का करतो? त्यांनी पण स्वामींचंच करावं. प्रत्येकाची श्रद्धा आहे. त्याचं कर्म आहे. त्याचे ऋणानुबंध असतील त्यांच्या गुरूंशी आपल्याला माहीत नाही.
ज्या दिवशी ती सेवा कंप्लीट होईल त्या दिवशी कदाचित ते महाराजांकडे येतील. काही होऊ शकतं. तर ह्या गोष्टी समजून हा 40वा अध्याय आपल्याला या दृष्टिकोनातून समजून घ्यायचा आहे, की तुम्ही तुमच्या गुरूंवरती किती विश्वास ठेवताय. त्यांच्या वाक्यांवरती तुमचा विश्वास किती आहे. गुरुवाक्य माझं कामधेनू. गुरुवाक्य माझं कामधेनू. आता प्रत्यक्ष गुरु येऊन आपल्याला सांगणं एवढं काही आपलं अ, हा काळही तसा नाही किंवा आपलं तेवढं भाग्य नाही असं म्हणूया आपण. किंवा स्वतः गुरुमाऊली यावेत किंवा महाराज यावेत आणि आपल्याला काहीतरी सांगावं. एवढं काही आपल्याला होणं शक्य नाही. मग आपल्याला जे काही हितगुजातून ऐकायला मिळतं, ग्रंथातून, मासिकातून जे आपल्याला ऐकायला मिळतं ते आपण प्रमाण मानावं. दुसरा आपल्याकडे पर्याय नाही. मग त्याच्यावरती विश्वास ठेवून जर आपण केलं तर शेवटी महाराज आपल्यावरती प्रसन्न होतात आणि किती वेळ लागलाय त्याला प्रसन्न व्हायला महाराजांना द्यायला. 7 दिवस त्यांनी फक्त केलं. 7व्या दिवशी महाराजांनी त्याला त्याचं फळ दिलं आणि त्याचं कुष्ठ घालवला. सो महाराजांना द्यायला वेळ लागत नाही. आपल्या मनात हा खूप गैरसमज बसलेला आहे, की महाराज खूप परीक्षा भक्तांना देतात. महाराजांना या गोष्टींची गरजच नाही तुमची परीक्षा बघण्याची. महाराजांना एवढंच बघायचं असतं, की तुम्ही ती गोष्ट स्वीकारण्यासाठी कॅपेबल आहात का? की मला तुम्हाला खूप द्यायचंय, पण तुमची झोळी तेवढी स्ट्रॉंग असली पाहिजे. नाहीतर मी टाकायचो आणि ते सगळं वायाच जायचं. मग माझा शब्द मी का व्यर्थ घालवू? माझा आशीर्वाद व्यर्थ नाही जायला पाहिजे. म्हणून तुमची तेवढी मानसिक तयारी आहे का? ही गोष्ट पाहतात महाराज. ज्या क्षणी तुम्ही ती मानसिक तयारी दाखवता, त्या क्षणी तुमच्यावरती कृपा झालेली असते. वेळ, काळ हे गणित आपल्यासाठी आहे, स्वामींसाठी नाहीये. त्यामुळे तुम्ही किती आयुष्यभर दुःख सहन केले ह्याच्याकडे नका लक्ष देऊ. एंड रिझल्टकडे नेहमी लक्ष ठेवा. आणि तुमचा हा एंड रिझल्टच तुम्हाला इतिहासामध्ये तुमचं नाव नोंदवून ठेवणार आहे. तुम्ही 10 वर्ष किती दुःखात घालवली आहे, हे समाज लक्षात नाही ठेवणार आहे. पण ज्या दिवशी स्वामींची कृपा होईल, त्या 10 वर्षात जेवढं काही तुम्ही गमावलं असेल, ते अगदी 6 महिन्यात, 1 महिन्यात, एका दिवसात सुद्धा स्वामी देऊ शकतात. आणि हे जेव्हा देणार आहेत, त्यावेळेला हाच समाज तुम्हालाच डोक्यावरती घेऊन नाचणार आहे. म्हणून या समाजाकडे दुर्लक्ष करा. जो समाज त्या नरहरीला हसत होता, की "अरे, तुझी चेष्टा केली आहे महाराजांनी, तुझं दुःख दूर होणार नाही, तुझे पापं खूप आहेत, म्हणून महाराजांनी असं तुला वाळकं लाकूड दिलंय." हा समाज जो आहे ना, ही आजूबाजूची परिस्थिती जी आहे, त्या परिस्थितीवरती लक्ष नका देऊ. तुमचा फोकस असलं पाहिजे तुमच्या उद्देशाकडं, की मला काय साधायचंय यातनं? मला काय मिळवायचंय? स्वामींची सेवा करताना कदाचित तुम्ही इतरांपेक्षा दरिद्री असाल. तुम्ही इतरांपेक्षा अशिक्षित असाल. तुम्हाला नाही त्यांच्या एवढी स्तोत्रमंत्र म्हणता येत. हरकत नाही. या गोष्टींना महाराजांच्या लेखी काहीच किंमत नाही. पण ज्या दिवशी महाराज तुमच्यावरती कृपा करतील ना, जसं आपण अध्याय क्रमांक 9व्यात पाहिलं, की तो अतिशय मतिमंद असलेला मुलगा, त्याची आई शेवटी इतके व्यथित होतात आणि आत्महत्या करायला निघतात. त्यावेळेला महाराज एका क्षणात डोक्यावरती हात ठेवतात. सगळ्या विद्यांचं त्याला ज्ञान प्राप्त होतं. सगळ्या विद्या प्राप्त होतात एका क्षणात. सो आज तुम्हाला ही गोष्ट होत नाही. कदाचित तुमची भक्ती जर महाराजांना प्रिय झाली, महाराज एका क्षणात तुम्हाला एवढे तयार करून टाकतील, की दुसऱ्या दिवशी जो तुम्हाला हिणवत होता, तो म्हणेल, "अरे तुम्ही मला शिकवता का ह्या गोष्टी?" त्यामुळे तुमचं उद्देश केंद्रामध्ये येणं, सेवा करणं या बाबतीमध्ये एवढंच असावं, की माझ्या महाराजांची माझ्यावरती कृपा व्हावी. आजूबाजूचा समाज, आजूबाजूची परिस्थिती मला काय सांगती आहे, किती हिणवती आहे, किती अपमान करते, किती अवहेलना करते याच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करून अतिशय मनोभावे, प्रेमाने जी मिळेल ती सेवा, जी मिळेल ती. भांडी घासायची सेवा मिळाली, वॉव! महाराज तुम्ही आज कृपा झाली माझ्यावरती आणि महाराज तुमची जेवणाची ताटं मला घासायची सेवा मिळाली. कदाचित एखाद दिवशी म्हणेल, "नाही, नाही, आज तुम्ही भांडे नाही घासायचे. आज तुम्ही झाडून काढा." ओके, धन्यवाद. आज महाराजांचं साक्षात घर झाडायला मिळतंय. ह्याच्यापेक्षा अहोभाग्य काय? प्रत्येक ठिकाणी आज तुम्हाला कदाचित कोणीतरी उभं केलं, "नाही, आज माईकवर तुम्ही अनुभव सांगा." अरे वाह! महाराज, आज तुमचं गुणगान गायची संधी मिळाली. प्रत्येक ठिकाणी सेवेची संधी शोधा. अहंकार कमवायला 1 सेकंद लागत नाही. काही जण असतात, की महाराजांची नैवेद्याची भांडी आहे ना, स्वतः घासतात. दुसऱ्याला अजिबात देणार नाही. "नाही, नाही, मी माझी सेवा कोणाला देणार." कशाचा अहंकार बाळगताय? ह्यातनं तुम्ही गोत्यात येणार आहात. उलट सेवा द्यायला पाहिजे. तिरुपतीचा ज्यावेळेला कार्यक्रम झाला, तर त्यावेळेला गुरुमाऊलींचं हितगुज आठवा. माऊलींनी काय सांगितलं, की ज्या स्वयंसेवकांना तिथं संरक्षणासाठी किंवा नियोजनासाठी थांबवलं होतं, त्याच स्वयंसेवकांनी पहिलं जाऊन तिरुपतीचं दर्शन घेऊन आले. त्यांच्या नंतरच्या मीटिंगमध्ये माऊलींनी सांगितलेल्या हितगुजात सांगितलेलं आहे, की जर त्या स्वयंसेवकांनी प्रत्येक शेवटच्या रांगेतला शेवटचा व्यक्ती जाईपर्यंत जर थांबला असता, तर त्यांच्यासाठी स्वतः तिरुपती बाहेर येऊन दर्शन देऊन गेला असता. काय सांगायचं ह्यातनं गुरुमाऊलींना हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आपण नुसतंच गर्दी करत चाललोय. आपल्या गुरूंकडे आपलं लक्ष आहे का? आपण आजूबाजूला कोण बसलाय तो धक्का देतोय का? ह्याच्यामध्येच आपलं लक्ष चाललंय. आपले गुरु काय सांगतायत त्यांच्या एक-एक वाक्याला आपण कानात साठवून ठेवलं पाहिजे.
की अरे मी जर प्राणपणाने जर सेवा केली तो साक्षात भगवंत माझ्याकडे उभा राहील, एवढं तुमचं सामर्थ्य आहे कारण तुम्ही महाराजांचे सेवेकरी आहात. त्यामुळे जी काही संधी मिळेल सेवेची, जी काही संधी मिळेल, छोटी-मोठी त्याच्यात भाग नसतो. आज कोणी तुम्हाला म्हटलं की पूजा करा. हो म्हणा की. नाही, नाही मला येतच नाही, मला जमतं. ठीक आहे बाबा, मला जशी जमेल तशी मी करतो. नाहीतर शिकवा मला. पण मी सेवा करायला तयार आहे. तुम्ही मला जी द्याल ती संधी. मला माईकवर बोलता येत नाही. अरे म्हणा की काय ओबड-धोबड म्हणा. लोकं नावं ठेवतील तुम्हाला. ह्याच्या व्यतिरिक्त काय होणार आहे? महाराज तर नाही नावं ठेवणार. ह्या गोष्टी आपण समजून घ्यायच्या आणि म्हणून हे 2 अध्याय अत्यंत महत्त्वाचे आहेत, की गुरुवाक्य मज कामधेनु. आता प्रत्यक्ष गुरूंनी येऊन सांगावं, की ज्याची ज्याची पात्रता असेल त्याला ती गोष्ट घडेल. परंतु जो कोणी सेवेकरी भेटतो तो आपल्यासाठी गुरु समानच मानूया आणि तो जो काही आपल्याला सेवा देईल ती महाराजांनीच दिली सेवा असं समजूया आणि त्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करूया. असो फार अधिक वेळ न घेता आपण इथंच थांबूया. या ठिकाणी आपला अध्याय क्रमांक 40 पूर्ण झाला. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वती आख्याने सिद्धनामधारक संवादे शुष्क काष्ठ संजीवनम नाम चत्वारिंशोत्तमोऽध्यायः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.